पुंडलिकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय. हरि ओम तत्सत. ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म, न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा, केवलहम सनातन. या ठिकाणी आपण सर्वजण दृक्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत. या ग्रंथाचा हेतू दृक आणि दृश्य यामध्ये विवेक करून जन्म मरणाचा फेरा चुकविणे असा आहे. जन्म मरणाचा फेरा चुकविण्याची इच्छा असणाऱ्यांना मुमुक्षु असं म्हणतात. मुमुक्षुत्व प्राप्त करणं हेच मुळात सर्वात अवघड बाब आहे. सर्वसाधारणपणे मुमुक्षत्व हे कोणामध्ये नसतं. ज्यांना कोणाला मी मुक्त व्हावं असं वाटतंय त्यांना जी मुक्ती अपेक्षित आहे ती कदाचित वेगळीच मुक्ती असते. आपलं नामोनिशान न राहणे, कुठल्याही प्रकारे आपलं रूपात्मक नामात्मक अस्तित्व न राहणे, नामरूप आपलं संपुष्टात येणं, यालाच मुक्ती असं म्हणतात. परंतु व्यवहारातही माणसाची धावपळ ही आपलं एकतर रूप राहावं किंवा नाम राहावं यासाठी दिसते. परमार्थात आल्यानंतरही साधारणपणे माणसं यासाठीच झटताना दिसतात. एखादा महाराज जरी झाला तरी सुद्धा त्याला आपलं रूप आणि नाव व्हावं असं वाटतं. नावारूपाला येण्यासाठीच सगळ्या जगाची धडपड आहे. आणि वेदांत अगदी याच्या विरुद्ध आहे. परंतु वेदांत शिकवणारे सुद्धा मात्र हे असं सांगत नाहीत. ते सुद्धा असाच विचार करतात की नावरूपाला येणं गरजेचं आहे. नावरूपाला न येणं हा वेदांताचा खरा विषय आहे. आणि याच्यामध्ये कोणाला आवड आहे? प्रत्येकाला असं वाटतं माझं नावरूप झालं पाहिजे. म्हणजे इथे बसलेला प्रत्येक जण यासाठीच धडपडतोय. इथे बसलेले जेवढे जीव आहेत ते सगळे यासाठीच धडपडत आहेत की आपलं नावरूप झालं पाहिजे. म्हणून अशा कुठल्याही जीवांसाठी, अशा कुठल्याही माणसांसाठी हा ग्रंथ नाही. हा ग्रंथ त्याच जीवांसाठी आहे, त्याच माणसांसाठी आहे की जी माणसं आपलं नावरूप संपवू इच्छितात. आपल्याला जगात कोणीही ओळखू नये, जगामध्ये आपण न गणणे असावं, असं जर आंतरिक आपल्याला लक्षात आलं, असा जर आपला आंतरिक भाव असेल तरच आपल्याला या ग्रंथामध्ये असलेलं जे गुह्यतम ज्ञान आहे ते लक्षात येईल. नाहीतर फक्त या ग्रंथामधला काहीतरी अर्थ लक्षात येईल आणि तो आपल्याला कळल्यासारखा वाटेल, आपल्याला बरं वाटेल, त्यातून तो सात्विक आनंद आपण भोगू शकतो. परंतु मुक्ती जी वेदांत शास्त्र सांगतं ती मात्र आपल्याला नक्कीच मिळणार नाही. या वाटेवर असंख्य प्रलोभनं आहेत, असंख्य आपल्यासमोर मायावी वस्तू पडलेल्या आहेत. या सगळ्यांना सांभाळणं, या सगळ्यांच्या पलीकडे जाणं हा अत्यंत अवघड विषय आहे. परंतु जर आपल्यावर आद्य शंकराचार्यांसारख्या अवतारी महापुरुषांची कृपा असेल तर नक्कीच आपल्याला यातून बाहेर पडता येईल. म्हणून आपल्यावर अशा महात्म्यांची कृपा हो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या या 8व्या क्रमांकाच्या श्लोकाकडे वळतो. 8व्या क्रमांकाच्या श्लोकाचा आपण अभ्यास करत आहोत. श्री आद्य शंकराचार्य यांनी लिहिलेला हा ग्रंथ दृग्दृश्य विवेक यातील 8व्या क्रमांकाचा श्लोक. अहंकारस्य तादात्म्यम
चिच्छाया देह साक्षी भी सहजम कर्मजम भ्रांतिजन्यम च त्रिविधम क्रमात. पहिल्या चरणामध्ये कोणाचं तादात्म्य आहे हे सांगितलेलं आहे. अहंकार आणि चितिछाया यांचं तादात्म्य आहे. या दोघांचं तादात्म्य आहे. अहंकार हा शब्द प्रतिनिधी आहे, स्थूल शरीराचा सुद्धा आणि संपूर्ण सूक्ष्म शरीराचा सुद्धा. या दोघांचा तो प्रतिनिधी आहे. अहंकारामध्ये पूर्ण सूक्ष्म शरीर आहे, अहंकारामध्येच या ठिकाणी पूर्ण स्थूल शरीर सुद्धा आहे. आणि दुसरा शब्द आहे चितिछाया. चिदाभास त्याला आपण म्हणतो. चिदचा आभास म्हणजे चिदची छाया. चितिछाया आणि अहंकार यांचं जे तादात्म्य आहे ते तादात्म्य कसं आहे हा एक भाग. दुसरा भाग आहे अहंकारामुळेच शरीर निर्माण होतं, म्हणून शरीराचं आणि अहंकाराचं तादात्म्य कसं आहे. आणि तिसरा भाग जो खरं तर आपण अभ्यासलेला नाही तो म्हणजे साक्षी. साक्षी आणि अहंकार यांचं तादात्म्य कसं आहे हा विषय या ठिकाणी पहिल्या चरणामध्ये आहे. याचा आपण मागे विचार केलेला आहे. तर तिघांचं तादात्म्य एकाशी. अहंकार हा एक आहे, त्या अहंकाराशी चितिछाया, अहंकाराचं देहाशी तादात्म्य आणि अहंकाराचं साक्षीशी तादात्म्य, असा हा विषय पहिल्या चरणामध्ये आलेला आहे. हे जे तादात्म्य आहे, तादात्म्य म्हणजे एकरूपता होणे, तादात्म्य म्हणजे एकरूपता, वेगळं न राहणे, त्याला म्हणतात तादात्म्य. हे जे तादात्म्य आहे हे तादात्म्य कसं आहे, या तिघांचं तादात्म्य कसं आहे. तर पहिलं तादात्म्य, पहिला जो प्रकार आहे तादात्म्याचा तो आहे सहजम म्हणजे सहज. दुसरं तादात्म्य आहे कर्मजम म्हणजे कर्मज. आणि तिसरं तादात्म्य आहे भ्रांतिजन्यम म्हणजे भ्रांतिजन्य. असं 3 प्रकारचं तादात्म्य आहे. आणि हे तादात्म्य क्रमाने आहे असं पुढे म्हणतात. त्रिविधम क्रमात म्हणजे पहिला जो शब्द वर पहिल्या चरणात आलेला आहे तो जो आहे त्याचा पहिला प्रकार आहे, दुसऱ्या शब्दाचा दुसरा प्रकार, तिसऱ्या शब्दाचा तिसरा प्रकार, असा क्रम. पहिला शब्द आहे चितिछाया, दुसरा शब्द आहे देह आणि तिसरा शब्द आहे साक्षी. म्हणून पहिलं तादात्म्य आहे सहजम म्हणजे सहज तादात्म्य कोणाचं आहे, चितिछाया. दुसरा शब्द आहे कर्मजम म्हणजे देहाचा संबंध जो आहे तो, देहाचं जे तादात्म्य आहे ते कर्मज आहे. तिसरा आहे भ्रांतिजन्यम म्हणजे साक्षीचं जे तादात्म्य आहे ते भ्रांतिजन्यम आहे म्हणजे भ्रांतियुक्त आहे. असा हा विषय साधारणपणे या श्लोकामध्ये आहे. याचा आपण सविस्तर अभ्यास करतो आहोत. मागील चिंतनामध्ये आपण सहजम या शब्दावर विचार केला आहे. सहज तादात्म्य कसं असतं, सहज हा जो शब्द आहे याचा अर्थ समजून घेण्यासाठी आपण अनेक उदाहरणांचा विचार केला होता. यामध्ये उदाहरणार्थ एखादा पक्षी आहे तो सहजच जन्मल्यानंतर उडू लागतो, म्हणजे त्याची उडण्याची जी प्रवृत्ती आहे ही सहज आहे, सहज आहे, त्याला शिकवावं लागत नाही. माशाला जसं पोहायला शिकवावं लागत नाही, याप्रमाणे जगातल्या प्रत्येक पदार्थांमध्ये ही सहज कुठली ना कुठली प्रवृत्ती असते. ही जी सहज प्रवृत्ती आहे त्या सहज प्रवृत्तीमध्ये अहंकार आणि चितिछाया यांचं काय तादात्म्य, म्हणजे त्याप्रमाणे अहंकार आणि चितिछायाचं सहजच तादात्म्य. म्हणजे त्या आत्ता आहे का, कोणी शिकवलंय का, कोणी केलंय का, कोणी केलेलं नाही, ते जेव्हा केव्हा झालंय ते सहजच आहे. आजपर्यंत आतापर्यंत जे काही आपण अनेक जन्म घेतले, या सगळ्या जन्मांमध्ये जेव्हा केव्हा अहंकार आणि चितिछायाचं तादात्म्य झालं ते काही बळजबरीने केलेलं नाही, ते सहजच आहे. इतक्या सहज आहे जितक्या सहजपणे पक्षी आकाशात उडून जातो, इतक्या सहजपणे आहे की जसं मासा हा पाण्यामध्ये पोहतो, पाण्यामध्ये तो श्वासोश्वास करतो. इतक्या सहजपणे आहे की जितक्या सहजपणे आपण श्वासोश्वास करतो, इतक्या सहजपणे आहे की जितक्या सहजपणे झाड प्रकाशाच्या दिशेने वाढते, इतक्या सहजपणे आहे की सूर्य तळपतो. अशा प्रकारे
हे अहंकार आणि चिती छाया यांचं तादात्म्य सहज आहे. हा विषय आपण मागील वेळेस अभ्यासलेला आहे. दुसरा शब्द आता आपण अभ्यास करणार आहोत तो म्हणजे कर्मजम. कर्मज जे तादात्म्य आहे ते कोणाचं आहे? अहंकार आणि देह. म्हणजे अहंकाराचा आणि देहाचा जो संबंध आहे तो कर्मज आहे. आता कर्मज म्हटलं की आपल्याला कर्म या शब्दाकडे लक्ष द्यायला पाहिजे. कर्मज म्हणजे कर्माने युक्त, कर्मामुळे. सहज म्हणजे सहजतेने. सहजम हा शब्द आपण पाहिला तर सहजतेने येते, सहजतेने. आणि या ठिकाणी कर्मजम असा शब्द आहे तो कर्मज म्हणजे कर्माने, कर्मामुळे, कर्माच्या कारणाने असा कर्मजम शब्दाचा अर्थ आहे. कर्मजम म्हणजे कर्मामुळे. त्यांचं तादात्म्य कसं झालंय? कर्मामुळे झालंय. आता कर्मामुळे तादात्म्य झालंय हे अभ्यास करण्यासारखंच आहे. कर्म म्हणजे काय? कर्म आपण कधी कधी म्हणतो माझं कर्म, ठीक आहे, आपल्या कर्मामुळे आपल्याला भोगावं लागतं असं आपण म्हणतो. तर हे कर्म जे आहे या कर्माचा आपण विचार करू. कर्म म्हणजे क्रिया जेव्हा केली जाते त्या क्रियेतून जे तयार होतं त्याला कर्म असं म्हणतात. क्रियेमधून कर्म तयार होतं. कर्म काय असं आपोआप तयार होत नाही. कर्म तयार होण्यासाठी काय पाहिजे? क्रिया पाहिजे. क्रिया जी आहे ही क्रिया पण सहज होत नाही. क्रिया सहज होत नाही. क्रिया जी असते त्या क्रियेसाठी काही विशिष्ट सहयोगींची गरज असते. सहयोगी. पंचैतानी कारणानी असा 18व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे. पंचैतानी कारणानी म्हणजे 5 कारणांनी ही क्रिया होत असते. देह, देहादी इंद्रिये, त्यांच्या देवता, प्राण आणि जीव या 5 कारणाने क्रिया होते. कुठली असो तो सविस्तर अभ्यास या ठिकाणी नाही. परंतु क्रिया जी आहे या क्रियेतून काय होतं? कर्म तयार होतं. आता क्रिया कशी असते? जशी क्रिया असेल तसं कर्म असतं. कर्माची वर्गवारी करण्यासाठी अनेक प्रकार आहेत. त्याचा आपण एवढा विचार करणार नाही आता. परंतु जशी क्रिया असेल तसंच कर्म असतं. आता क्रिया कशी असेल? 2च प्रकारची असते. क्रिया कुठलीही कशी असेल? 2च प्रकारची असेल. मग त्याप्रमाणे कर्म कसं असेल? 2च प्रकारचं असेल. एक चांगली किंवा दुसरी वाईट. चांगली किंवा वाईट अशी असेल किंवा त्यांचं मिश्रण. तिसरा प्रकार धरला तर मिश्रण म्हणजे एक तर धर्मात्मक किंवा अधर्मात्मक किंवा धर्म अधर्माचं मिक्सचर असे 3 प्रकार धरू शकतो धरायचंच असेल तर. पण गरज नाही, 2 धरले तरी चालतात नाही का. कारण धर्माचं आधिक्य झालं की धर्मरूप होते आणि धर्माचं न्यून भाग आला की अधर्मात्मक होते. त्यामुळे मिश्रण धरण्याची कशी गरज नाही पडत. पण एखाद्याला समजायला सोपं म्हणून आपण तिसरी धरू, धर्म अधर्मांचं मिक्सचर. नाही तर खरी तशी गरज नाही, 2च पुरेसे आहेत. धर्म आणि अधर्म यांनी युक्त क्रिया असू शकते त्याप्रमाणे तसं कर्म होईल. म्हणजे कर्म हे धर्मात्मक किंवा अधर्मात्मक असेल म्हणजेच चांगलं किंवा वाईट, म्हणजेच पापरूप किंवा पुण्यरूप, म्हणजेच सुखरूप किंवा दुःखरूप. धर्मरूप, अधर्मरूप, पापरूप, पुण्यरूप, सुखरूप, दुःखरूप. सुखरूप आणि दुःखरूप का? कारण ते फल आहे. खरं हे सगळी फलच आहे. कर्मापासून तयार होणाऱ्या गोष्टी त्या सगळ्या. कर्मापासूनच सुख आणि दुःख तयार होणार आहे. कर्मापासूनच पाप आणि पुण्य तयार होणार आहे. कर्मापासूनच धर्म अधर्म तयार होणार आहे. आणि कर्म हे क्रियेपासून तयार होणार असा संबंध आहे. म्हणून कर्म जे आहे हे कर्म एवढ्या गोष्टींना तयार करतं. कर्म कोणाकोणाला तयार करतं? एवढ्या सगळ्यांना तयार करतं. एका कर्माने एवढं सगळं तयार केलं. आता हे सगळं जे तयार झालं त्याचा काय पुढे काय? त्याने काय होणार आहे? या कर्मावर या कर्माशी संबंध कोणाचा आहे? या कर्माशी पुढे संबंध जो आहे तो शरीराचा आहे. कारण जसं कर्म आहे त्याप्रमाणे सुख किंवा दुःख तयार होईल. कर्म जर पापरूप असेल तर दुःख तयार होईल, म्हणजे दुःख हा शब्द आला. कर्म जर पुण्यरूप असेल तर पुढे सुख हा शब्द येईल. म्हणजे सुख किंवा दुःख हे 2 जे भोगायचे हे भोगण्यासाठी त्या सुख किंवा दुःखानुरूप
दुसरं शरीर मिळणं गरजेचं. सुख जसं असेल तसं शरीर, दुःख जसं असेल तसं शरीर. म्हणजे सुखाचा आणि दुःखाचा भोग होण्यासाठीच खरं आपल्याला शरीर धारण करणे. त्याचा भोग होण्यासाठी तुम्हाला काहीतरी साधन पाहिजे. शरीर हे साधन आहे. शरीर हे काय? सुखाचा किंवा दुःखाचा भोग भोगण्यासाठी असलेलं साधन आहे. जगामध्ये जेवढी काही शरीरं आहेत, ही सगळी शरीरं का तयार झालेत याचा जर विचार केला तर एकाच कारणासाठी झालेले आहे, कर्माचा भोग होण्याचा. कुठलंही शरीर असू द्या, ते प्रत्येक शरीर हे कर्माचा भोग होण्यासाठी तयार झालं. आणि कर्म मात्र दोन प्रकारचं आहे, एक तर सुखात्मक किंवा दुःखात्मक, अशा दोन प्रकारचं कर्म आहे. मग सुखाचा भोग जर अधिक असेल तर त्यानुरूप चांगलं शरीर मिळणं अपेक्षित आहे, आणि दुःखाचा भोग जर अधिक असेल तर त्यासाठी जरा वाईट निकृष्ट दर्जाचं शरीर मिळणं अपेक्षित आहे. उत्कृष्ट शरीर कुठलं असू शकतं? सर्वात उत्कृष्ट शरीर जे आहे ते आहे ब्रह्मदेवाचं. आणि सगळ्यात निकृष्ट शरीर जर करायचं असेल तर दगडाचं. दगड हा अत्यंत निकृष्ट आहे. आणि चराचर सृष्टीचा जर विचार न करता फक्त चर सृष्टीचा विचार केला तर किडामुंगी, कुर्म हे सगळ्यात नीच शरीर आहे, निकृष्ट शरीर आहे कुर्म. म्हणजे आपण जर आचार सृष्टी नाही घेतली समजा, तर ज्याच्यामध्ये हालचाल दिसते अशी जर शरीर घेतली आपण, तर सगळ्यात नीच शरीर जे आहे किंवा निकृष्ट शरीर जे आहे ते आहे कुर्म किंवा किडामुंगी. आता नाही समजलं कुर्म तर त्याच्याऐवजी कुठलाही किडामुंगी ही निकृष्ट आहे. निकृष्ट शरीर आणि उत्कृष्ट शरीर. उत्कृष्ट शरीर ब्रह्मदेव. मधल्या सगळ्यात मधल्या पट्ट्यामध्ये मनुष्य शरीर आहे. मनुष्य बरोबर मध्यभाग आहे. आता मनुष्याच्या वर काही शरीर आहे, मनुष्याच्या खाली काही शरीर. आता वर म्हणजे इकडे आकाशाकडे नाही बघायचं. वर म्हणजे उत्कृष्ट वर्ग आणि निकृष्ट वर्ग. वर म्हणजे उत्कृष्ट वर्ग आणि खाली म्हणजे निकृष्ट वर्ग. तर निकृष्ट वर्गाचा जर विचार करू लागलो तर मनुष्यापेक्षा निकृष्ट शरीर आहे कुत्रा, कुत्र्यापेक्षा मग मांजर, साप, विंचू, झाडं, किडे मकोडे. असं जर आपण विचार करतो अशा अनेक असंख्य निकृष्ट शरीर आहेत. आणि त्या प्रत्येक जातीमध्ये असंख्य प्रकार आहेत. म्हणजे साप जरी घेतला तर सापाचे असंख्य प्रकार आहेत, किडे जरी घेतले तर किड्याचे असंख्य प्रकार आहेत, मासे घेतले तर माशांचे असंख्य प्रकार आहेत. म्हणजे निकृष्ट कुठलेही शरीर घ्या, असंख्य प्रकार आहेत त्यामध्ये. माणसं घेतली तरी माणसाचे असंख्य प्रकार आहेत. म्हणजे तुकोबाच्या अभंगाप्रमाणे जर बघितलं 4 लाख प्रकार आहेत माणसांचे. तुकोबाने एका अभंगामध्ये लिहिलेलं की माणसाचे किती, मानवा भित्री 4 लक्ष, असा एक अभंग आहे त्यांचा. म्हणजे 4 लाख माणसांचे प्रकार आहेत. म्हणजे खालच्या ज्या निकृष्ट जाती आहेत किंवा देह आहेत, हे सगळे जर विचार करू लागलो तर आपल्याला मोजताच येणार नाही एवढे प्रकार आहेत निकृष्ट शरीर. माणसांव्यतिरिक्त निकृष्ट शरीर जर आपण विचार केला तर असंख्य निकृष्ट प्रकार आहेत जीवांचे, शरीरांचे. आणि याचा शोध घेता घेता माणसं मरून जातील पण सापडणार नाही किती निकृष्ट शरीर. तर हे जे सगळी जी शरीर मिळालेत ही कशामुळे मिळाली आहेत? त्यांनी तसं जे कर्म केलंय पूर्वी त्या कर्माप्रमाणे ते शरीर मिळालेलं आहे. का त्यांच्या त्या कर्मामध्ये दुःख जास्त आहे. त्यांनी जी कर्म केली त्याच्यातून त्यांना दुःख होणं अपेक्षित आहे. मग दुःख भोगण्यासाठी काहीतरी साधन अपेक्षितच आहे. मग ते साधन म्हणजे त्यांचं निकृष्ट शरीर आहे, म्हणून त्यांना ते शरीर मिळालंय. जसं माणसाच्या वर उत्कृष्ट शरीर, त्या उत्कृष्ट शरीरामध्ये इंद्र, चंद्र, सूर्य, वरुण, गंधर्व, अप्सरा, यक्ष, किन्नर, यमदूत, गण वेगवेगळे, अशा प्रकारे वर 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 विचार करत गेलो. प्रजापती, वर विचार करत गेलो तर शेवटी ब्रह्मदेव. म्हणजे इथपर्यंत उत्कृष्ट शरीर आहेत. तर माणसाच्या वर जी काही उत्कृष्ट शरीर आहेत ही शरीर सगळे माणसांना लक्षात नाही येत. जसे निकृष्ट शरीर सुद्धा सगळे आपल्याला दिसतात काय? नाही. समुद्रामध्ये किती प्रकारचे जीव असतील हे आपल्याला कळतच नाही. शोधून 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 आपण थकून जाऊ, पण सगळे संपायचेच नाहीत, एवढे प्रकार आहेत. त्यातल्या त्यात जे माणसं शोधतायत त्यांचं अख्खं आयुष्य त्याच्यात उद्ध्वस्त होतं किंवा वाया जातंय. तर ते काही शोध लावून ठेवतात, ते
रेकॉर्डिंग त्याचं करून ठेवतात आणि ते चॅनल थ्रू आपल्याला दाखवतात. पण त्यांचं आयुष्य त्याच्यात व्यस्तात ते, तरी त्यांना काही ठराविकच जाती लक्षात येतात. ते सुद्धा त्यांना संपूर्ण लक्षात येणं अवघड आहे. एवढ्या निकृष्ट जाती आहेत जीवाच्या, तेवढेच निकृष्ट शरीर आहेत. म्हणजे काही लक्षात येतं आपल्याला. त्याचप्रमाणे एखादा जर उत्कृष्ट शरीराचा विचार करू लागला तर काही उत्कृष्ट शरीर आपल्याला सहजच दिसतं. उदाहरणार्थ सूर्य आपल्याला दिसतो. सूर्य हा उत्कृष्ट शरीर आहे. सूर्याचं जे शरीर आहे ते चमकतं आहे, पूर्ण प्रखर गोळा आहे तो. सूर्य हा उत्कृष्ट शरीरवान आहे. चंद्र आहे, वेगवेगळ्या चांदण्या आहेत, वेगवेगळे तारे आहेत, ग्रह आहेत. हे सगळे जे ते शरीर आहेत त्यांची. पृथ्वी हा सुद्धा एक ग्रह, एक शरीर आहे. म्हणजे पृथ्वीला सुद्धा स्वतःचं एक कर्म आहे. त्या कर्मामुळे पृथ्वी फिरते. पृथ्वी सुद्धा एक जीव आहे आणि त्याचं जे ही जी पृथ्वी दिसते हे त्याचं स्थूल शरीर आहे. पण हे कळायला जरा अवघड आहे विज्ञानाला. विज्ञान ते मानायला थोडं अवघड आहे. पण मानवत्वानं म्हणतो भाग नाहीये. सूर्य हा एक जीव आहे. ते जे आपण पाहतो ते त्याचं स्थूल शरीर आहे. तर काही जे उत्कृष्ट शरीर आहे ते आपल्याला दिसणारच नाही. उदाहरणार्थ इंद्र दिसत नाही म्हणजे नाही असं नाही. आपल्याला दिसला म्हणजेच आहे असं काही गरजेचं नाही. कितीतरी निकृष्ट शरीर आपल्याला दिसतच नाहीत म्हणजे नाहीत का. उदाहरणार्थ आपल्या हातावर, आपल्या अंगावर अत्यंत बारीक जीवजंतू आहेत, ते सूक्ष्मदर्शकाने दिसतात. काही जीवजंतू तर इतके लहान आहेत की सूक्ष्मदर्शकाने पण दिसत नाहीत म्हणजे ते नाहीत का. त्याचप्रमाणे इंद्रादी देवता ह्या आपल्याला दिसत नाही म्हणजे नाहीत काय. दिसत नाही म्हणून नाही असं कोणी समजू नये. तर त्या आहेत, ते सगळ्यांनाच दिसत नाही पण काहींना त्या दिसू शकतात आणि काहींना दिसतात सुद्धा. म्हणून काही लोकांना अशा देवदेवता दर्शन देतात आणि काही लोक त्या देवदेवतेच्या दर्शनामध्येच खरं तत्व कळलं असं समजून भ्रमिष्ट होतात आणि खऱ्या परमार्थापासून बाजूला जातात. म्हणजे एखाद्याला जर इंद्राने दर्शन दिलं तर इंद्राचं ते दिव्य तेजस्वी स्वरूप पाहून एखादा मला देवाचा साक्षात्कार झाला असं समजेल. तर इंद्र हा देवच आहे, त्यामुळे त्याच्या साक्षात्कारामध्ये धन्यता मानून तो जगू लागेल असं होण्याची शक्यता असते. असं होतं. म्हणून कुठल्याही देवतेच्या, ब्रह्मदेवाने जरी आपल्याला दर्शन दिलं तरी सुद्धा त्याच्या दर्शनामध्ये धन्यता मानायचं काहीच कारण नाहीये खरं पाहिलं. पण हे आधी माहीत असेल तर कमीत कमी त्यावेळेस विचार सुचेल नाही का. एखाद्या श्रीमंत माणसाच्या दर्शनानेच आपण भुलून जातो. तुमच्याकडे जर राष्ट्रपती आले किंवा पंतप्रधान आले तुम्ही महाराजांना विचारणार पण नाही. साधारण श्रीमंत माणसामुळे तुम्ही भुललेत. तर इंद्र नावाचा मोठा अधिकारी आला तर आपण भुलणार नाही का. थोडेसे आपल्या श्रीमंत, थोडेसे ऐश्वर्यवान लोकांमुळे आपण भुलतो. तर इंद्रासारखे ऐश्वर्यवान जर आले तर आपण भुलणार नाही का. पण ब्रह्मदेवाला पण भुललं नाही पाहिजे. असो, तो एक निराळा विषय आहे. तर ही जी शरीरं आहेत, ही जी सृष्टी आहे, एवढी मोठी सृष्टी आहे, 14 भुवन म्हणतात. तर 14 भुवनांमध्ये जे काही आहे, जेवढे काही शरीर आहेत, ही शरीरं मोजताच येणार नाही. याला ब्रह्मांड असं म्हणतात. ब्रह्मांड 14 भुवनांचा प्रपंच. मृत्यूलोकाच्या वर 6 लोक आहेत आणि मृत्यूलोकाच्या खाली 7 लोक आहेत. आता खाली म्हणजे आपल्याला खाली पाहिजे सवय लागली. खाली म्हणजे निकृष्ट जात. ते खाली म्हणजे इकडे पण असतील, कदाचित इकडे असतील, कुठेतरी वर किंवा बाजूला कुठेतरी असतील. पण आपल्याला खाली म्हटले कुठे लक्ष जातं. खाली म्हणजे इकडे खाली, आणि वर म्हटले कुठे लक्ष जातं इकडे. तसं नाहीये ते खालीवर. पृथ्वीला खालीवर नाहीये. पृथ्वीला खालीवर असं काय आहे काय. खालीवर असं नाही. खाली म्हणजे निकृष्ट आणि वर म्हणजे उत्कृष्ट असा शब्द लक्षात घ्या. असं होतं ना लहानपणापासून आपल्याला. खाली म्हणजे बोट खाली दिसत आणि वर म्हणजे तिकडे दिसत. तसं नाही. तर 14 भुवनं जी आहेत, या 14 भुवनामध्ये हा मृत्यूलोक आहे. आपण ज्या लोकात आहोत तो कुठला लोक आहे. काही लोकांनी असा गैरसमज करून घेतला. त्यांना काही कळे ना. बऱ्याच वर्ष आयुष्यावर परमार्थ केला त्यांनी, व्यवहार करता करता परमार्थ केला आणि मग ते असे समजू लागले की पृथ्वीवरच सगळं आहे. एक जण मला म्हटले महाराज मी आता निर्णयावर आलोय की हे जे काही स्वर्ग, मृत्यूलोक, पाताळ आहे ना, हे सगळं पृथ्वीवरच आहे. म्हटलं तुम्हाला कोणी सांगितलं. नाही म्हटलं निर्णयावर आलो मी आता. म्हटलं ठीक आहे, आता तुमचा निर्णय लागलाच तर मी काय करू त्याला. तर असे काही लोक असे समजू लागले की स्वर्ग, मृत्यूलोक आणि पाताळ कुठे आहे, सगळं इथंच आहे, दुसरीकडे कुठं नाहीये. असा गैरसमजात ते अडकलेत.
तर मृत्यूलोक, स्वर्गलोक आणि पाताळलोक हे तिन्ही एका ठिकाणी अजिबात नाही. आपण जिथे आता आहोत हा कुठला लोक आहे? हा मृत्यूलोक आहे. पाताळ लोकामध्ये आपल्याला जायला अधिकार नाही. आता तुम्ही वाईट कर्म करा मग अधिकार आहे. जशी आपण वाईटात वाईट कर्म करू लागू ते पाताळ लोकात जाता येतात. किती पाताळ लोक आहेत? 7 आहेत. अतल, वितल, अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल, पाताल असे 7 लोक आहेत. त्यांचा क्रम मागे पुढे असेल मी सांगितल्यामध्ये, पण असे 7 पाताल लोक आहेत. सगळ्यात शेवटचा जो पाताल लोक आहे त्याचं नावच पाताल आहे. त्याच्या आधी महातल आहे. तर अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताल असे 7 निकृष्ट लोक आहेत. आणि त्या प्रत्येक लोकामध्ये विशिष्ट प्रकारची शरीर आहेत. इतकी कुरूप आणि इतकी आपल्याला पाहणार नाही, पाहूनच बेशुद्ध पडू इतकी कुरूप शरीर आहेत. पाहून बेशुद्ध पडू अशा शरीराला प्राप्त व्हावं लागतं. जसं एखादे किळसवाने किडे असतात बघा, किळस येते आपल्याला ते पाहून, किळस. तर असे किळसवाणे अशी शरीर आहेत पाताल लोकांमध्ये. काय आनंदाची जागा नाही. तर ते कर्मामुळे तिथे गेलेत, तशी कर्म आहेत. म्हणून मनुष्य लोकांमध्ये जे लोक पाप करताना दिसतात ते आता मजेत दिसत आहेत, कारण पूर्वीचं तसं पुण्य म्हणून आता मजेत आहेत. कारण या शरीराचा भोग संपलाय का? एक लक्षात घ्या, आता आपण जे शरीर घेऊन फिरतो हे पूर्व कर्मामुळे घेऊन फिरतोय. आणि आता जी कर्म करणार त्याचा भोग पुढे होणार आहे. त्यामुळे कोणी असं समजू नये की हे लोक एवढे पाप करतात तरी त्यांना काहीच काही होत नाही. काही लोक म्हणतात आणि जगामध्ये जवळ सगळीकडे असंच म्हणताना आढळतात, जाऊ द्या मग यांनी काय एवढे पाप करतात आणि मस्त मजेत राहतात, मग आम्ही काय पाप करायला काय हरकत आहे असं लोक म्हणतात. पण त्यांना हा कर्म सिद्धांत लक्षात येत नाही. त्यांना हे लक्षात येत नाही की तो जे काही भोगतोय आता, ते पाप असो, ते सुख असो किंवा दुःख असो, ते त्याच्या पूर्व कर्माने भोगतोय. आणि आता ते तो जे काही करतोय याचा भोग त्याला भविष्यात आहे. मग तो उद्या मिळेल का 10 जन्माने मिळेल हे कोण सांगणार? कारण त्याचा टाइम फॅक्टर लक्षात घेत नाहीत लोक. कारण त्याला एक वेळ हा सुद्धा एक परिमाण आहे. परिमाण कुठलं आहे? परिमाण आहे वेळ. त्याला इंग्रजीत म्हणतात टाइम फॅक्टर. टाइम फॅक्टर जर घेतला नाही म्हणून गणित चुकतंय. वेळ हा फॅक्टर आहे त्याच्यामध्ये. वेळ तुम्ही म्हणाले वेळ फॅक्टर म्हणजे काय? तर उदाहरणार्थ भुईमुगाची शेंगदाणे आपण पेरले तर त्याला वाढायला आणि पुन्हा शेंगायला किती काळ लागतो? काही महिने लागतात. आणि आंब्याची कोय पेरली आणि त्याला वाढून आंब्याला फळे यायला किती काळ लागतो? 4 महिने. दोघांना समान लागत नाही. मध्ये काय? टाइम फॅक्टर आहे मध्ये. काय? टाइम फॅक्टर. तर टाइम फॅक्टर लक्षात घ्या, मग गडबड होत नाही. म्हणून जेवढे लोक पाप करतात ते आज जरी सुखी दिसत असले तरी सुद्धा मागे त्यांच्या काय पुण्य आहे. पूर्वीचं पुण्याच्या जोरावर आज ते सुखात आहेत, पण आजच्या पापाच्या जोरावर ते उद्या सुखात राहणार नाही हे लक्षात घ्या. आणि पाप करू नका. कमीत कमी काय करू नका? पाप करू नका. आणि कशाला पाप म्हणावं हा मोठा अवघड विषय, पण साधारणपणे सगळ्यांनाच लक्षात येतं हे चुकीचं आहे. काय? हे चुकीचं आहे असं प्रत्येकाला लक्षात येतं, कारण प्रत्येकाच्या आतमध्ये ईश्वर आहे. तुमच्या प्रत्येकाच्या आतमध्ये ईश्वराचा अंश आहे. काही वेळेस केल्यानंतर लक्षात येईल, काही वेळेस करण्याच्या आधीच लक्षात येईल आणि काही वेळेस करताना लक्षात येईल, पण लक्षात नक्की. आणि तेच पुन्हा पुन्हा करू लागले तर ह्या 7 पाताल लोकांमध्ये अत्यंत निकृष्ट शरीराची प्राप्ती होईल. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. पाताळ लोकात जायला लागू नये. नरक योनी नरक म्हणतात त्याला. पाताळ लोक म्हणजे नरक. आणि नरक योनी मृत्यू लोकातच सुरू होतात. लक्षात. नरकाचा प्रवेश, नरकात जाण्याच्या आधी काही काळ मृत्यू लोकातलेच नरक योनीत प्रवेश होतो. जसं विंचू हा काय पाताळ लोकातला नाहीये खरं, तो मृत्यू लोकातच आहे. परंतु त्या भोगातून पुढे तो कुठे जातो? मग पुढे त्याला नरकात जावं लागतं. म्हणजे पुढे त्याला ही नरकाची सुरुवात आहे. श्वान सुकर म्हणतो आपण, हे नरकाचे द्वार आहेत. म्हणजे कुत्रा हे पहिलं नरकाची सुरुवात होते. हा कुत्रा मृत्यू लोकात आहे, पण तिथून पुढे कुठे जायचंय? नरकाला जायचंय. म्हणजे पाताळ लोकाला जाण्यासाठी आधी सुरुवात कुठून करायची आहे? कुत्रा ही पहिली योनी आहे, पहिलं शरीर आहे. कुत्रा का झाला? पाप कर्म. त्याने केलेल्या कर्मामुळे तो कुत्रा झाला. म्हणून कुत्रा ही काही आनंदाचे शरीर नाहीये.
नरक योनीची सुरुवात तर काही होऊ द्या, पण नरकाला जाऊ नका. नरकाला जाऊ नका. नरकाला जायचं नसेल तर पाप करू नका. पाप केलं की नरक हा ठरलेला आहे. आणि सुरुवात मात्र कुठून होईल? मृत्यूलोकातून होईल. कदाचित एखाद्याचं मृत्यूलोकातले नरक योनी भोगण्याची पाप नसेल, त्याचं त्याच्यापेक्षा उत्कृष्ट पाप असेल, तर त्याला डायरेक्टच रसातल महातल कुठेतरी जावं लागेल. मधली शरीर नाही, डायरेक्ट रसातल महातल कुठेतरी तिकडेच जावं लागेल एकदम. हे झालं पाप करणाऱ्यांचं. काही लोक पुण्य करतात. आता पुण्य करणाऱ्यांना सुद्धा उच्च उच्च शरीर प्राप्त होतात. मग चांदण्या, हे जे चांदण्या वगैरे दिसतात हे सगळे पुण्यवान आहेत. सगळे आकाशामध्ये जे चांदण्या दिसतात, तारे दिसतात, ग्रह दिसतात, हे सगळे पुण्यवान शरीर आहेत, हे पुण्यवान जीव आहेत. मग असं ही सुरुवात आहे त्यांची. फक्त पृथ्वी म्हणजे मृत्यूलोकाच्या वर आकाश, स्वर्ग, मह, जन, तप आणि सत्य असे लोक आहेत. भूमी, आकाश, स्वर्ग, मह, जन, तप, सत्य हे 7 लोक आहेत. सर्वात वरचा लोक आहे सत्य लोक. लक्षात. तर जनलोक पण एक प्रकार आहे. तर हे जे जनलोक म्हणजे मृत्यूलोक नव्हे, तो एक वेगळा लोक आहे. आता या सगळ्या लोकांचा अभ्यास करणं म्हणजे फार मोठा विषय आहे. एवढं मोठं ब्रह्मांड आहे आणि हे सगळं माया कार्य आहे. हे सगळं काय आहे? माया कार्य. एवढं मोठं माया कार्य आहे. आणि ह्या सगळ्या ब्रह्मांडामध्ये, या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आपल्याला जे फिरावं लागलंय ते कशामुळे लागलंय? कर्म. कर्मामुळे फिरलो आपण. कर्मामुळे एवढी शरीर आपण धारण केली. आता मनुष्य देहामध्ये आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे काही भोगतोय, प्रत्येक जण गरीब आहे किंवा श्रीमंत आहे, स्त्री आहे किंवा पुरुष आहे, ब्राह्मण आहे किंवा शूद्र आहे, हे सगळे जे काही आहेत, जे जे काही ते आहेत, ते सगळे कर्मामुळेच आहेत. म्हणजे एखादा जन्मताच करोडपती असतो आणि एखादा आयुष्यभर राबतो, पण खायची दानत होते, खायची हालत होऊन जाते त्याची. बघा कशामुळे? अशी विचित्र सृष्टी कशामुळे? एखादा म्हणाले ईश्वर फारच विचित्र दिसतोय. ईश्वर नाही, तुमचे कर्म विचित्र आहे. म्हणून एखादा जन्मताच एखाद्या करोडो रुपये असलेल्या घरात जन्माला आला तर वाईट वाटून घ्यायचं काय कारण आहे? ते पूर्वीचं तसं कर्म आहे त्याचं. आपल्याला फक्त त्याची ऐश्वर्य दिसतं, पण त्याचं पूर्वीचं कर्म दिसत नाही ना. पूर्वीचं कर्म म्हणतो मी, या जन्मातलं कर्म नव्हे. या जन्मातल्या कर्माने आपण या जन्मातच खूप सुख मिळवू असं समजून लोक धावपळ करतायत. लोकांची धावपळ काय सुरू आहे? लोकांना असं वाटतंय की आपण आता जेवढे कष्ट करू, खूप पळापळ करू, खूप कामं करू आणि या जन्मात मोठं सुख मिळवू असं समजतायत लोक. मग त्याला उदाहरणं सांगतात. बघा बिल क्लिंटन, नाही कोण तो, मायक्रोसॉफ्टचा अध्यक्ष बिल गेट्स. मग त्याने किती कष्ट केलं, झाला का नाही एवढा श्रीमंत? अरे त्याचं तुला या जन्मातल्या कर्मापेक्षा त्याचा मागच्या कर्माचा हिशोब तुला कुठे माहितीये? त्याच्यापेक्षा जास्त कष्ट केलेले लोक आहेत, त्यांना काहीच मिळालं नाही. बिल गेटने काय खूप कष्ट केले असं नाहीये, डेलने खूप कष्ट केले असं नाहीये काही. त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ कष्ट केलेली लोक आहेत जगात, पण त्यांची एवढी ख्याती झाली नाही, त्यांच्याकडे एवढं ऐश्वर्य आलं नाही. का नाही आलं? मग जर तसं होत असतं तर म्हणजे याचा अर्थ आम्ही सगळं सोडून गप्प बसावं का, असा एखादा प्रश्न करू शकतो नाही का? आम्ही सगळं सोडून गप्प बसावं का? नाही. तुम्हाला पुढची तयारी करायची का? पुढे जर तुम्हाला सुख मिळवायचं असेल तर आत्ताच हटावंच लागेल. तुम्हाला शांत बसायला सांगितलेलंच नाही, तुम्हाला कर्म करायचंच आहे. तुम्हाला ते सगळं केल्याशिवाय पुढे सुख मिळणार नाही. तुम्ही लगेच जी अपेक्षा करताय ते नाही मिळत असं मी म्हणतो. कारण मध्ये फॅक्टर कुठला आहे? टाइम फॅक्टर आहे. म्हणून आपण आपले कष्ट करणं बंद करणे नाही, आपल्याला ते करायचंच आहे, कारण पुढची तयारी आहे ती. फक्त या जन्मात आत्ताच मिळेल हा गैरसमज काढून टाकावा. आणि नाही काढला ठीक आहे, तुम्ही चिंताग्रस्त व्हाल, दुसरं काही नाही. हे कर्माची मीमांसा लक्षात आली की चिंताच राहत नाही कुठली, कारण माहित असतं तो आपला भोग आहे. आपण जे काही भोगतो, सुख असो किंवा दुःख असो, हे आपल्या पूर्वकर्माने आलेलं आहे. आपण केलेल्या पूर्वकर्मानुसार ते आलेलं आहे. आपण जे काही ऍक्शन केल्या होत्या त्याच्या रिॲक्शन्स आहेत सगळ्या. कोणी मान्य करा अथवा नको करू, तो प्रश्न नाही. आपण केलेल्या क्रियेची प्रतिक्रिया आहे या. आपण जे काही करतो, आपल्या डोळ्याची पापणी हलते, ही सुद्धा आपण केलेल्या पूर्वीच्या कर्माची प्रतिक्रिया आहे. आपण केलेल्या पूर्वीच्या
क्रियेची प्रतिक्रिया आहे ती. माझं बोलणं सुद्धा, आपण सगळं जे काही करतो हे सगळं आपण केलेल्या क्रियेची प्रतिक्रिया आहे. पण मग एखादा म्हणेल सगळंच जर क्रियेची प्रतिक्रिया आहे, सगळंच जर पूर्वीच्या कर्माचा खेळ आहे, तर आम्ही काय करायची गरजच नाही. तसं नाही. त्या आता येणाऱ्या प्रतिक्रियेमध्ये 33% भाग आपल्या हातात आहे. काय? 33%. त्याला इच्छा प्रारब्ध म्हणतात. तर 33% भागाच्या जोरावर आपल्याला पाहिजे ते आपल्याला करता येणार आहे. म्हणजे एक तर नरकाला जाता येणार आहे, किंवा स्वर्गाला जाता येणार, किंवा मध्ये राहता येणार आहे. आपल्या हातात आहे ते. म्हणून असं समजू नका की आता आपण काहीच करायची गरज नाही. उलट आपल्याला करणं गरजेचं. काय करायचं हे आपल्याला ठरवायचंय. वर जायचं का खाली जायचं का मध्ये राहायचं. मनुष्य देह केव्हा मिळाला? जेव्हा कर्म असं झालं मिश्र, कसं पाप आणि पुण्य बरोबर बॅलन्स झालं, तेव्हा मनुष्य देह मिळाला. पाप पुण्य समसमान झालं, धर्म अधर्म समसमान झालं, म्हणजे सुख दुःखाचा भोग समसमान झाला, तेव्हा मिळाला मनुष्य देह. मग जर समसमान आहे तर सगळ्या माणसांना समान का नाही, असा प्रश्न येऊ शकतो. समसमानचा अर्थ तसा नाहीये. समसमान म्हणजे 50% 50%. मग एखाद्या माणसाचं सुख आकड्यांमध्ये सांगायचं झालं, एखाद्या माणसाचं सुख असेल 25, तर दुःख किती असेल? 25. तसंच मग त्याला 25 सुख आणि 25 दुःख आहे. पण दुसऱ्याला कदाचित 500 सुख असेल आणि 500 दुःख असेल. म्हणजे त्याचे आकडे किती वाढलेला आहे. म्हणून काही लोक खूप सुखरूप दिसतात, पण तेवढंच त्यांच्या पाठीमागे दुःख पण असतं. का समसमान भोग आहे ना. म्हणजे आपल्याला वाटतं की धीरूभाई अंबानी फार सुखी आहे, पण तेवढे त्याच्या मागे दुःख दिसेल तुम्हाला नीट अभ्यास केला तर, कुठल्याही प्रकारचं. कारण दुःख ही काय आहे की आंतरिक भाव आहे. दुःख हे बाह्य शरीरावरच असतं असं नाही, तर ते वेगवेगळ्या निमित्ताने वेगवेगळ्या कारणाने ते दुःख दिसतं. म्हणजे मनाच्या पातळीवर असेल, बुद्धीच्या पातळीवर असेल, किंवा शरीराच्या पातळीवर असेल. कुठल्या पातळीतून ते येईल हे सांगता येत नाही, कुठल्या भागातून ते येईल सांगता येत नाही, पण दुःख असतं. तर मनुष्य जो आहे हा मनुष्य समसमान दुःख आणि सुख यांचा भोग घेण्यासाठी जन्माला आलेला जीव आहे. मनुष्य शरीर हेच मुळात पाप पुण्य समसमान अशी स्थितीतलं आहे. आणि या पाप पुण्यामध्ये थोडंसं पुण्य अधिक आणि थोडंसं पाप जास्त, थोडंसं पुण्य कमी, अधिक नाही, थोडंसं पुण्य कमी आणि थोडंसं पाप अधिक, असं झालं की मनुष्यातली स्त्री देह मिळतो. स्त्री शरीर थोडंसं पुण्य कमी पडलेलं आहे. आता एखादा म्हणेल की तुम्ही स्त्रियांची याच्यामध्ये हे करताय, कारण आजकाल काय की 50-50% विचार आहे. म्हणजे स्त्रियांना आपण तेवढाच मान द्यायचा आहे, असं असल्यामुळे ह्याच्यात काही मान देता येणार नाही. कारण आपण जे पाप पुण्य म्हणतो ते कशावरून म्हणतो? दुःखावरून आपण त्याची संगती लावतो की त्याला मागे पाप आहे. धर्मशास्त्राच्या नियमाप्रमाणे दुःख केव्हा असतं? जेव्हा मागे पाप आहे. सुख केव्हा असतं? जेव्हा मागे पुण्य आहे. त्या संगतीप्रमाणे जर विचार केला तर आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त भोगावं लागतं कोणाला? स्त्रीला. स्त्रीला प्रत्येक क्षणाला दुःख भोगावं लागतं, वेगवेगळ्या रीतीने दुःख भोगावं लागतं. शारीरिक दुःख, मानसिक दुःख. कितीही स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं आणि काही जरी केलं तरी स्त्रियांचे काही दुःख कुठलंही विज्ञान बंद करू शकणार नाही, किंवा कुठलाही राजा ते बंद करू शकणार नाही. अशी काही दुःख स्त्रियांकडे आहेत की स्त्रियांना किती जरी समसमान अधिकार दिला तरी सुद्धा काही दुःख अशी आहे जी आपण कोणीही बदलू शकत नाही. आपण जरी किती स्त्रियांना प्रोटेक्ट केलं किंवा काही केलं तरी त्यांच्याकडे काही दुःख अशी आहेत की जी कोणीच बंद करू शकत नाही, कारण त्यांचं पूर्वीचं पाप त्याला कारण आहे. आणि त्या धर्माच्या विरुद्ध कोणी जाऊ, धर्मशास्त्राच्या विरुद्ध कोणी जाऊ शकणारच नाही. असो, तर स्त्री आणि पुरुष हे माणसाची शरीर असो, ब्रह्मदेवाचं उत्कृष्ट शरीर असो, किंवा नीचतम एकदमच निकृष्ट दर्जाचं कुठलं शरीर असो, ही सगळी जी शरीर आहेत ही का आली? कर्मामुळे आले. कर्मामुळे आपण हे सगळी शरीर धारण केलेली आहेत. आणि इथे महत्वाचा विषय काय? अहंकार आणि शरीर यांचं काय? या शरीराशी आपलं तादात्म्य काय? कोणाचं? अहंकाराचं. अहंकाराचं शरीराशी तादात्म्य. आपण म्हणतो मी, हा अहंकार आहे. आपण काय म्हणतो? मी स्त्री आहे, मी पुरुष आहे. किती वेदांत ऐका किंवा काही करा, आपल्याला काय वाटतं आपण कोण आहे? आपल्याला काय वाटतं आपण कोण आहे? मी पुरुष आहे, मी स्त्री आहे. आपण किती वाचलं तरी सुद्धा झोपेपर्यंत जागा झाल्यापासून
आपल्याला वाटतं की आपण स्त्री आहोत किंवा पुरुष आहोत. हा जो अहंकार आहे हा कशामुळे? कर्मजम. शरीराचा तो शरीराशी ते तादात्म्य आहे. मी स्त्री आहे किंवा मी पुरुष आहे असं जे समजतो आपण ते शरीराचा संबंध आहे. शरीर स्त्री किंवा पुरुष असतं. स्त्री किंवा पुरुष कोण आहे? शरीर आहे. स्त्री किंवा पुरुष कोण आहे? शरीर आहे. त्याच्या आतमध्ये असलेला जीव स्त्री किंवा पुरुष नाहीये. शरीर स्त्री किंवा पुरुष आहे. या शरीराशी तो अहंकार आहे तो काय करतो? तादात्म्य पावतो. कशामुळे तादात्म्य पावतो? कर्मजम. किंवा कशा प्रकारचं तादात्म्य त्याचं? कर्मजम. पूर्वी केलेल्या कर्मानुसार तो तादात्म्य पावलेला आहे. मग पूर्वी केलेल्या कर्मानुसार ते शरीर आहे आणि पूर्वी केलेल्या त्या कर्मानुसार शरीर असल्यामुळे तो अहंकार त्याशी तादात्म्य पाहून म्हणतो मी स्त्री आहे. म्हणजे मी स्त्री आहे हे कोण बोलतंय? अहंकार बोलतोय. म्हणून एखादा जर म्हटला मी पुरुष आहे तर कोण बोलतोय? ते अहंकार बोलतोय. मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी प्रेमळ आहे किंवा मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, असं जे काही तो आता बोलेल, मी इंद्र आहे, मी ब्रह्मदेव आहे, मी साप आहे, मी किडा मकोडा आहे, असं जे काही जेवढे काही या ब्रह्मांडातले जीव शरीराला मी समजून बोलतात, सांगतात, वागतात. बोलणं म्हणजे काय नुसतं बोलणे नव्हे, समजणं येते. तुम्ही मी स्त्री असं म्हटले म्हणजे तुम्ही स्त्री सिद्ध नाही झालेले. कर्मामुळे स्त्री शरीर मिळालेलंच आहे. पण आता आपण काय समजतो स्वतःला? मी जर म्हटलं की मी इंद्र आहे तर चालेल काय? हे काय माझं खरं नाहीये. म्हणजे माझ्या अहंकाराने मी स्वतःला इंद्र समजू लागलो तरी उपयोग नाहीये. कारण आता कर्मामुळे मी काय? मनुष्य आहे. माझ्या कर्मामुळे काय? मी मनुष्य आहे. त्यामुळे मी इंद्र स्वतःला समजून उपयोग नाही. म्हणजे एखादा म्हणेल काही पण म्हणण्याला किंमत नाहीये. काय कर्म झालंय, त्या कर्मानुसार काय शरीर मिळालंय, त्या शरीराशी जो अहंकार तादात्म्य पावला त्यामुळे मला कायमच सहजचपणे हे वाटणार आहे की मी कोण आहे? शरीर आहे. मग तो ब्रह्मदेवाचा असो, कुत्र्या मांजऱ्याचा असो का माणसाचा असो, स्त्रीचा असो का पुरुषाचा असो. पण आपल्याला इतक्या सहजपणे हे वाटतंय, इतक्या सहजपणे वाटतंय काय? की मी पुरुष आहे. म्हणून मी स्त्री मी पुरुष हा जो अहंकार आहे हा अहंकार काय केला जाणार नाही. कारण का? अनंत जन्मापासून जी कर्म करत आलो त्या कर्माचं फल म्हणून हे शरीर मिळालं. हे शरीर काय आपल्याला सहज मिळालंय काय? हे शरीर सहज नाही मिळालंय. अनेक जन्म जी कर्म केली त्या कर्माचा सार म्हणजे हे शरीर. आता हे शरीर सोडलं, या शरीरामध्ये आपण कर्म करतोय काहीतरी. आता काहीतरी कर्म चालू आहेत, अधिक मागची काहीतरी कर्म याची शिल्लक आहेत आपली, ती काही संपलेली नाही, साठा आहे तो आपला. मागचे कर्म अधिक या शरीरामध्ये आपण जी कर्म करतो ही कर्म, ह्या सगळ्यांची गोळाबेरीज होणार आहे आणि त्याच्यातून पुन्हा दुसरं शरीर तयार होणार. कसं तयार होतं, काय तयार होतं लक्षात घ्या. आपल्या या शरीराच्या आतमध्ये पूर्वीच्या अनंत जन्मांच्या कर्माचा साठा आहे. अनंत जन्मांच्या कर्माचा म्हणजे त्यांच्या रिॲक्शन्स आहेत, तिथे त्यांच्या प्रतिक्रिया साठवून ठेवलेल्या आहेत. त्याला आपण संस्कार म्हणतो. हे संस्कार आतमध्ये चित्तामध्ये साठवून ठेवलेले आहेत. अधिक आता आपण मनुष्य देहात आहोत. मनुष्य देहात जन्माला आल्यापासून आपण जे काही करत आलो, म्हणजे उदाहरणार्थ रडलो, आपण रडणं हे सुद्धा क्रिया आहे. रडलो, हसलो, रांगलो, उभं राहिलो, चाललो, बोललो, जे काही केलं म्हणजे कळतपणे न कळतपणे. तुम्ही एखादा म्हणाल मी कळतपणे नाही केलं, ते त्याला धरू नका, त्याचा उपयोग नाही. तुम्ही कळतपणे अग्नीत हात घाला किंवा न कळतपणे अग्नीत हात घाला, तो भाजणारच आहे. म्हणजे एखादा म्हटला मी नेणता होतो, मला काय कळलं नाही, त्याला किंमत नाही. माझ्या ओळखीची एक व्यक्ती आहे, लहानपणी रांगता येत, चालता येत होतं, फक्त काहीच कळत नव्हतं. आणि एका ठिकाणी अग्नी ते हे पेटवलं होतं, शेकोटी. ते काय नाही, ते लहान मुलं असल्यामुळे डायरेक्ट जाऊन शेकोटीत गेलं. त्याला माहितीच नाही काय, दोन्ही पाय पूर्ण भाजून निघाले. आता आयुष्यभर भाजलेले पाय घेऊन जागायला लागतंय. आता अग्नी म्हटलं का की नेणतं पोरग आहे, नेणतं मूल आहे म्हणून आता भाजायचं नाही असं म्हणेल का अग्नी? नाही, धर्म आहे त्याचा भाजणे. तसं आपण जरी म्हणलो की मी हे क्रिया करतोय, मी नेणता होतो, नेणते जाणते पण इथे चालत नाही. तुम्ही कर्म करताय ना, क्रिया करतेचं फल अवश्य भेटणार. तर संस्कार जे आहे ते चित्तामध्ये छापून ठेवलेत
आता जन्माला आल्यापासून मरेपर्यंत तुम्ही जे काही क्रिया करत राहणार या सगळ्या क्रियांना प्रतिक्रिया तयार होणार आहेत. आता प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया लगेचच येईल असं नाहीये, हे आपण मगाशी विचार केला. प्रत्येकाला काय एक टाइम फॅक्टर आहे. प्रत्येकाला प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया येण्यासाठी काय एक वेळ लागते. त्यामुळे आपण केलेल्या सगळ्याच क्रिया पुढच्या जन्मी भोगाव्या लागतील असं नाही. काही क्रियांचा प्रतिक्रिया याच जन्मात भोगाव्या लागतात, काही क्रियांच्या प्रतिक्रिया याच जन्मात भोगाव्या लागतात. म्हणजे या जन्मात खून केला याच जन्मात फाशी जायला. आणि काही लोक इतके खून केलेत अजून सापडत पण नाहीत. आणि काहींवर तर असं आहे की त्यांनी खून केलेत का नाही ही शंका पण नाहीये. मोठमोठे पुढारी लोक किती मर्डर केले असतील, किती लोबाडलं असेल लोकांना, पण त्यांच्यापुढे बोट पण दाखवू शकत नाही कुणी. कारण त्याचं त्यांनी असं गैरसमजात राहू नये की त्यांना त्याचं फळ मिळणार नाहीये. ते मिळणारच आहे, आज नाही. फक्त त्यांचा टाइम फॅक्टर जरा लॉंग आहे, मोठा आहे. त्यांना या जन्मी नाही मिळेल तर पुढे मिळेल. आणि काही काही मोठमोठे पुढारी असे आहेत की या जन्मातच त्यांनी गुन्हे केले आणि याच जन्मात सापडले आणि याच जन्मात त्यांना भोगावं लागले. असे पण कितीतरी लोक आहेत. आलं लक्षात? त्यामुळे जे काही आपण कर्म करणार आहोत, जे काही क्रिया करणार आहोत, या सगळ्या क्रिया तुम्ही डोळे झाकून करा किंवा डोळे उघडे ठेवून करा, अंधारात करा किंवा उजेडात करा, कुठेही करा, ते त्याला भोग आहेच, त्याला पुढे प्रतिक्रिया आहेच. ह्या सगळ्या प्रतिक्रिया त्या चित्तामध्ये काय होणार आहेत, साठवल्या जाणार आहेत. आणि त्या साठवून मग जेव्हा आपण मरू, आपण मेलो म्हणजे काय होईल, या शरीराचं कर्म संपलं. या शरीराचा जो कालावधी आहे तो ठरलेला आहे, जगामध्ये त्याला कोणी बदलू शकत नाही. किती प्रिय असलं कोणी आपल्याला तरी आपण त्याचं हे बदलू शकत नाही. आणि आपल्याला कोणी किती म्हटलं तुम्ही आम्हाला फार प्रिय आहात तरी सुद्धा ते लोक सुद्धा आपलं काही बदलू शकत नाही. म्हणून यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. पण हे माणसाला कळतच नाही, किती सांगितलं तरी पचतच नाही. तर कालावधी ठरलेला आहे, मृत्यूची वेळ ठरलेली आहे. जेव्हा मृत्यू येईल तेव्हा काय होतं, हे शरीर जे आहे ते खाली राहणार आहे. कारण हे फक्त भोगण्यापुरतं वेळ. साधन जे असतं ते साधन मनुष्य फक्त भोगण्यापुरतं वापरत असतो. कुठलंही साधन असू द्या. ताट आपण फक्त कायसाठी वापरतो, जेवणाचा भोग घेण्यासाठी. ताट हे काय साधन आहे. गॅस काय आहे, सिलेंडर गॅस साधन आहे, ते फक्त जेवण बनवण्यासाठी वापरतो. का गॅस सिलेंडर खाऊन टाकतो, खात नाही, ते साधन आहे फक्त. म्हणजे साधनं ही फक्त वापरायची असतात आणि नंतर सोडून द्यायची असतात. त्याप्रमाणे हे शरीर जे आहे, हे मनुष्य शरीर जे आहे, हे फक्त भोग भोगण्यासाठीचं साधन आहे. हे एकदा आपला भोग संपला की हे शरीर सोडावं लागेल, ते सोडायचंच आहे. मग एकदा शरीर सोडलं की काय होतं, तर याच्या आतमध्ये सूक्ष्म शरीर, कारण शरीर, महाकारण शरीर, जीव हा सगळा पुंजका आहे आतमध्ये. हा जो आहे या 9 द्वारापैकी कुठल्या तरी द्वारातून बाहेर पडतो आणि याला जे यमदूत आहेत ते पहिल्यांदा यमलोकी घेऊन जातात. काय करतात, यमलोकी घेऊन जातात. यमलोकी घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी आपलं जे काही पूर्वीचा साठा आहे तो आणि अधिक आपला या जन्मात आपण जे काही साठवलं प्रतिक्रिया, हे सगळ्या एकत्र केले जातात. आणि त्यांची गोळाबेरीज, त्यांचं सगळं पापात्मक पुण्यात्मक असं सेपरेट केलं जातं. एवढी पाप आहेत, एवढी पुण्य आहे, एवढं चांगलं, एवढं वाईट आहे, एवढं धर्म आहे, एवढं अधर्म आहे, हे सगळ्यांचा हिशोब केला जातो. आणि त्या हिशोबाप्रमाणे मग ते बघतात की याला आता कुठलं शरीर देणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याला हा भोग भोगता येईल. ते त्याच्यामध्ये कुठलीही अफरातफर करत नाहीत, ते कुठलीही अफरातफर करत नाहीत. ते फक्त हिशोब करतात आणि त्याच्यानुसार त्याला तसंच स्थूल शरीर द्यावं लागतं. मग ते शरीर यमलोकात मिळत नाही, यमलोकी ते शरीर मिळत नाही. तर यमलोकातून काय केलं जातं, त्याला त्या विशिष्ट लोकाला पोहोचवण्यासाठी पुन्हा यमदूत कामाला येतात. ते यमदूत त्याला त्या विशिष्ट लोकाला घेऊन जातात, त्या आतल्या सगळ्या पुंजक्याला. त्या लोकाला घेऊन गेला, उदाहरणार्थ पाताल लोक आहे, तर पाताल लोकाला त्याला घेऊन जातात आणि पाताल लोकाला गेल्यानंतर तिथे त्याला सोडून देतात आणि ते यमदूत आपापल्या मार्गाने निघून जातात. आपोमतच त्या लोकी त्याला त्याचं शरीर तिथे त्याचं बीज फुटतं. कारण त्या लोकांमध्ये त्याला त्याच्या बीजाला फुटण्यासारखं वातावरण असतं, पण ते कुठेही फुटत नाही, ते सुद्धा योग्य ठिकाणीच फुटतं. उदाहरणार्थ एखादा जीव जर मनुष्य जन्मात यायचा असेल, मनुष्याचं त्याला शरीर मिळायचं अपेक्षित असेल, तर यमदूत त्या जीवाला इथे पृथ्वीवर सोडून देतात, पृथ्वीवरच्या वातावरणात सोडतात. मग ते वाऱ्याच्या गतीवर इकडे तिकडे फिरत राहतात, ह्या गावातून त्या गावात, ह्या प्रदेशातून त्या प्रदेशात. मग त्याला जर अमेरिकेत जन्म व्हायचा असेल तर त्या अमेरिकेपर्यंत वाहत जातात. मग अमेरिकेमध्ये 2 माणसांचा जेव्हा संभोग होईल तेव्हा
म्हणजे स्त्री पुरुषाचा संयोग होईल तेव्हा त्या ठिकाणी ते बीज फुटतं, त्याला पोषक असेल तिथे. अमेरिकेमध्ये सुद्धा कुठल्या विशिष्ट घरामध्येच ते फुटतं, कुठेही फुटत नाही. तर इतकी व्यवस्थित रचना या कर्माची आहे. मग पाताल लोक असो, मृत्यू लोक असो किंवा स्वर्ग लोक असो, कुठलाही 14 भुवनातला कुठलाही लोक असो, या विशिष्ट लोकांमध्ये ते पोचविलं जातं आणि तिथे त्याचं काय होतं, फुटून त्याला दुसरं शरीर तयार होतं, दुसरं शरीर भेटतं त्याला. आणि त्या शरीराद्वारे पुन्हा त्याला काय करायला लागतात, कर्म करायला, म्हणजे क्रिया करायला. त्या क्रियातून पुन्हा कर्म, कर्मातून पुन्हा त्याला दुसरं शरीर. आणि प्रत्येक शरीरामध्ये तो अहंकार त्या शरीराशी काय करतो. म्हणून देह आणि अहंकाराचं असं तादात्म्य कधीच आहे आपलं. अनंत जन्माची कर्म केलीत आपण, एवढे कर्म केलेत, बदलू शकत. इतकं भयानक आहे, हा भयानक प्रकार आहे. आणि दुसरं कोणाचंही आपण बदलू शकत नाही, आपलं कोणी बदलू शकत नाही. इतकं डेंजर आहे. आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या पोराबाळांचं सगळं कर्म बदलून टाकू. माझ्या पोराला मी ठरवलंय आता डॉक्टरच करणार, ह्याने ठरवून काय होणार, त्याचं कर्म नाही ना. हा त्याला पोषक होऊ शकतो, पोषक झाला म्हणजे याने त्याला डॉक्टर केला असं अजिबात नाहीये. तो समजतो माझ्या पोराला डॉक्टर केलं मी. लोक सांगतात मोठ्याने, म्हणजे मोठ्या आनंदाने सांगतात की आमच्या पोराला डॉक्टर केला आम्ही. कसं काय केला, तू पोषक झाला, त्याचं कर्मच नसतं तू काय त्याला डॉक्टर केला असता. आणि काय काय लोक म्हणतात फार ठरवलं होतं आमच्या पोराला डॉक्टर करायचं, कॉमर्स पण पास झाला नाही, तो 12वीतच नापास झालाय, आता वळतंय म्हशी. अशी गंमत आहे जगामध्ये. त्यांना हे लागत दुःख तयार झालं त्यातून पुढं. त्याने जर कर्म सिद्धांत लक्षात घेतला असता तर कसलं दुःख आलं, काय चिंता नाही, काहीच नाही. नुसतं एवढा कर्मजम हा शब्द जरी लक्षात घेतला तरी सुद्धा कसलंच आपल्याला काय होईल, दुःख होणार नाही. तर कर्मजम या शब्दाने काय सांगितलंय, अशा प्रकारचं तादात्म्य आहे कोणाशी, शरीराशी. आपलं जे शरीराशी तादात्म्य आहे ते कसं आहे, कर्मजम. कोणाचं, अहंकाराचं. अहंकार या ठिकाणी अहंकार आपण म्हणतो, आपण म्हणजे अहंकार. अहंकार आणि शरीर यांचं तादात्म्य आहे कर्मामुळे अनंत जन्मांपासून. मग आता याला तोडायचं कसं, संपवायचं कसं, हा विषय इथे नाही, हा विषय इथे नाही. भयानक आहे नाही हे, पण का नाही आहे. तुमच्या शरीरावर माझा अहंकार मी आहे असं का नाही म्हणत. मी का नाही म्हणत की मी राम देशपांडे, का नाही म्हणत, म्हणणारच नाही. कर्मच नाही तसं माझं. मी ब्राह्मण आहे असं शूद्र मनुष्य का म्हणू शकत नाही, म्हणू शकत. त्याला माहिती आहे पक्क कर्मच त्याचं तसं आहे. एखादी स्त्री स्वतःला मी पुरुष आहे असं का म्हणू शकत नाही, म्हणू शकत नाही, कारण तिला माहिती आहे आधी तिचं कर्मच तसं आहे स्त्री देह धारण करण्याचं. आणि स्त्री देह धारण केलेला आहे. इंद्राला म्हटलं तू म्हण मी मनुष्य आहे, तर इंद्र म्हणेल का मी मनुष्य आहे, म्हणू शकत नाही, कारण त्याला माहिती त्याचं कर्म इंद्र शरीर धारण करण्याचं. म्हणून प्रत्येक शरीर, प्रत्येक देह जो आहे त्या देहाची जो अहंकार तादात्म्य पावतो ते त्याने केलेल्या कर्माने पावतो. ते तादात्म्य दूध आणि पाणी एकत्र करण्यासारखं तादात्म्य आहे. कर्माचा आणि देहाचा संबंध, देहाचा आणि अहंकाराचा संबंध कर्मामुळे आहे. देहाचा आणि अहंकाराचा संबंध कोणामुळे, कर्मामुळे. मग याच्यामध्ये काही फुशारकी मारतात आम्ही इंद्र आहोत. अरे तू इंद्र, आता आज इंद्र आहे उद्या इंद्र राहणार नाही ना. इंद्राला अक्कल आली पाहिजे की मी उद्या इंद्र राहणार नाही. इंद्र जर शहाणा असेल तर त्याने हे शिकून घ्यावं. इंद्राला वाटतं मी इंद्र आहे, अरे पण तू आत्ता इंद्र आहे, उद्या राहणार नाहीस ना. म्हणून आपण जे कोणी आहोत त्याच्यात काही खूप धन्यता मानू नये. गरीब मनुष्य सुद्धा कायम गरीब राहणार नाहीये, त्याचं कर्माचा भोग जिथपर्यंत तिथपर्यंत गरीब राहणार आहे. म्हणून त्याने काय झोपूनच राहिला तर, मी आधी सांगितलं तसं नाहीच आहे. साधू संतांनी असं काही चुकीचं शिकवलेलं नाही. काही लोक त्याचा गैरअर्थ काढतात नाही का, काही लोक त्याचा चुकीचा अर्थ काढतात. तर असं चुकीचा अर्थ नाही काढायचा याच्यातून काही. तर अहंकार आणि शरीर यांचं तादात्म्य कसं आहे, कशामुळे, कर्मामुळे तादात्म्य आहे. मग कर्मामुळे तादात्म्य तर कर्माचं काहीतरी करावं लागेल, आहे की नाही. कर्म जे आहे कर्माची काहीतरी विल्हेवाट लावावं लागणार, तर ते तादात्म्य तुटेल. तुटायचं, तादात्म्य तुटलं पाहिजे ना. कर्मामुळे जर तादात्म्य अहंकार आणि देहाचं, आपल्याला देहाशी तादात्म्य तोडायचंय, मग काय करावं लागेल. जाऊ दे, थोडी माहिती सांगूनच देतो, आहे की नाही, नको.
कर्माचं जे आपलं कर्मामुळे जे तादात्म्य आहे देह आणि अहंकाराचं, हे जर आपल्याला तोडायचं असेल, देहाशी तादात्म्य तोडायचं आहे आपल्याला, तर कर्मावर काहीतरी विचार करावा लागेल. ठीक आहे, कर्माचा विचार करावा. आता एखादा म्हणेल यम आला की देहाशी तादात्म्य तोडणारच आहे, पण तो देहाचं तादात्म्य एकच तोडतो, तो पुढच्या देहात पाठवतो. तो काय फक्त तो ट्रान्सफर करतो दुसरीकडे यमदूता करवी. तो दुसरं काय करणार? तो सुद्धा मुळात तो सुद्धा कर्मामुळेच यम झालाय. तो काय तुम्हाला कर्मातून वाचविल? आहे की नाही? जो स्वतःच कर्मामुळे यम झाला किंवा जे कर्मामुळे यमदूत झाले ते काय आपल्याला म्हणतील आता मी तुला कुठलाही देहात पाठवणार नाही, चल मी तुला वाचवतो, असं म्हणतील काय? त्यांना म्हणता येत नाही तसं. त्याला म्हणता येईल काय? जो डॉक्टर स्वतःच मारणार आहे तो कुठल्या माणसाला वाचवीन? वाचवले कोणी? लोक गैरसमजत आहेत की डॉक्टर आम्हाला वाचवणार आहे. वाचवण्यात ते प्रयत्न करतात फक्त, ते काही वाचू शकत नाही. डॉक्टर वाचू शकत नाही, ते फक्त आपल्याला काय करतात? मदत करतात. प्रयोग तसं यमदूत काय आपल्याला वाचू शकतात काय? यम पण वाचवणं म्हणजे याचा तुम्ही डॉक्टरकडे जाऊ नका असं मी सांगतोय काय? तसं नाही सांगत. डॉक्टरकडे गेल्याने फक्त जे काय आपल्याला तात्पुरत्या यातना कमी होतात. मृत्यूच्या काळामध्ये मृत्यू येणारे ते डॉक्टरकडे जा अथवा नका जाऊ, का तो डॉक्टर सुद्धा मरणाधीन आहे ना. म्हणून मधल्या यातना कमी करण्याचा प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे. म्हणून आपण डॉक्टरकडे जाऊ, औषधं घ्यावीत. त्याने मृत्यू टळेल असं कोणी समजू नये. यातना कमी करण्यासाठी डॉक्टरचं औषधं घ्या, नाहीतर योग्य आहार करा, नाहीतर आसन प्राणायाम करा, नाहीतर काही करा, जे काही तुम्हाला शक्य होईल ते करा. पण मृत्यू टळेल असं कोणी समजू लागला तर मग गैरसमज येत असत, आहे की नाही? म्हणून मृत्यू नाही टळणार आहे. तर जो कर्मामध्ये बांधलेला आहे तो यम सुद्धा आपल्याला काही वाचू शकणार नाही. तो सुद्धा काय करेल? आपला मृत्यू आल्यानंतर आपल्याला दुसऱ्या शरीरामध्ये काय करेल? पाठवेल. त्याच्या पलीकडे काही करणार नाही. आपल्याला जे कर्म अहंकार आणि देहाशी तादात्म्य करून ठेवायला कारण झालं त्या कर्माचा विचार करायला नाही का? त्या कर्माचा काहीतरी विचार करायला. मग आता असा हा अभ्यास लक्षात घेऊन काही अभ्यासकांनी, काही महाराजांनी असा शोध लावला की चांगलं कर्म करू, आपण चांगलं कर्म करत राहू. पण मी आधीच तुम्हाला सगळा अभ्यास सविस्तर सांगितला आहे, त्यामुळे ह्याच्यात काय दोष आहे हे लक्षात येईलच. काय दोष आहे? चांगलं कर्म करत राहणे हा अहंकार आणि देह यांचं तादात्म्य घालवण्याचा मार्ग आहे का? काय होतं त्याने? काय होईल त्याने काय होईल? काय चांगलं कर्म केल्याने काय होणार आहे? उत्कृष्ट शरीर मिळेल. उत्कृष्ट शरीराशी पुन्हा अहंकार आणि देह तादात्म्य आहेच. म्हणजे अहंकार आणि उत्कृष्ट शरीराचं देह तादात्म्य हे संपलं कुठे? उत्कृष्ट शरीराचं तादात्म्य संपलंय कुठे? म्हणजे शरीर म्हणजे देह आणि अहंकार यांचं तादात्म्य तोडण्यासाठी कर्म करणं कुठल्याही प्रकारचं हे काही उत्तर नाही. म्हणून कर्माने कधीही मोक्ष मिळत नाही. वेदांत शास्त्र हे फार स्पष्टपणे सांगतं. मोक्ष हा कधीही कर्माने मिळत नाही. कुठल्याही प्रकारतून किती देवळात जा, किती उत्कृष्ट प्रकारचे कर्म करा, पण बऱ्याच लोकांचा 99% लोकांचा हा समज आहे की कर्माने मुक्ती होते. लोक सांगतात महाराज आम्ही चांगले कर्म करतो बरं का, मस्त कर्म, आणि चुकून आम्ही जर थोडं वेगळं वागलं तर म्हणतात, फार बोलतात बघा कसे वागतात, वागणं बघा त्यांचं, बोलायला फार पोपटासारखे बोलतात पण वागताना बघा कसे वागतात, म्हणजे कर्म बघा त्यांची, असं म्हणतात. काय म्हणतात? अरे बाबांनो, कर्म बघू नका, कुठल्याही महाराजाचं कर्म बघू नये, कारण त्याचं कर्म हे पूर्व क्रियावर अवलंबून आहे. कुठला महाराज कसं वागणार हे कशावर अवलंबून आहे? कशावर अवलंबून आहे? म्हणून महाराजांचं कर्म बघू नये, महाराजांच्या क्रिया बघू नये. काय बघावं? बोध बघावा, ज्ञान. हे कळण्या इतकी अक्कल यायला फार काळ लागतो. फार काळ म्हणजे अनंत जन्माचा फेरा मारावा लागतो. पण लोकांची दुर्दैवी अवस्था अशी आहे की लोक कर्माला चांगलं, एखाद्या माणसाकडे अजिबात बोध नाही पण त्याचं कर्म फार उत्कृष्ट दिसतंय, तर लोक म्हणतात काय मोठा महाराज आहे, फार मोठा महाराज आहे. कसं काय?
त्याच्या कर्म बघून, त्याच्या क्रिया बघून ठरवतात. रोज सकाळी पहाटे 4ला उठतो, बर 4ला उठून शुचित्व सगळं पाळून स्नान संध्या वगैरे सगळं करतो, नंतर मंदिरात जातो, हे करतो ते करतो, सगळ्या क्रिया त्याच्या बघा, उत्कृष्ट क्रिया ज्या आपल्याला आवडतात, त्या पण आपल्याला आवडतात त्या, म्हणून तो महाराज काय आहे, श्रेष्ठ आहे. कोणाचंही श्रेष्ठत्व हे त्याच्या कर्मावर नाहीच आहे मुळात. म्हणजे परमार्थात सांगतोय मी, व्यवहारातलं नाही सांगत. व्यावहारिक दृष्ट्या जर कर्माचं श्रेष्ठत्व बघितलं, जो ब्रह्मदेव आहे तो श्रेष्ठ आहे. ब्रह्मदेवाचं कर्म असेल तर तो श्रेष्ठ आहे, आणि किड्या मकोड्याचं कर्म असेल तो निकृष्ट आहे. हे तर सहज सगळ्यांना कळण्यासारखं आहे. पण जर परमार्थात आले तर कर्माकडे लक्ष देता येणार नाही. कर्म क्रिया त्या महाराजांच्या अजिबात पाहू नये. का पाहू नये? कारण की या क्रियेने, या कर्माने त्याला देह प्राप्त होणं बंद होणार नाहीये. चांगलं कर्म केले ती चांगली शरीर मिळतील, वाईट कर्म केले तर वाईट शरीर मिळेल, मध्य भागावर राहिला तर मनुष्य देह मिळेल. ह्याच्या पलीकडे काय होणार? म्हणजे देह आणि अहंकार याचं तादात्म्य तुटेल काय? नाही तुटणार, आहे की नाही? म्हणून महाराज शिवे देणार असले तरी काय होईल? तरी चालतील. आणि महाराज प्रेमाने बोलणारे असतील तरी चालतील. ते प्रेमाने बोलणारे आहेत का रागावणारे आहेत याला काहीच किंमत नाही. ते प्रेमाने बोलो, रागाने बोलो, त्यांची क्रिया चांगली असो वाईट असो, कशी आहे त्याला काही किंमतच नाहीये. त्यांचा बोध काय, त्यांचं सांगणं, त्यांचं ज्ञान काय याला किंमत. पण व्यवहारातली लोक फसवतात. ते म्हणतात ते नुसतं बोलतात चांगले, पण त्यांच्या क्रिया बघा. पण त्यांना जे असं म्हणतात त्यांना कर्म सिद्धांत नीट माहित नाही. काय गडबड आहे? कर्म. कारण काही लोक म्हणतात त्यांनी फार चांगलं प्रवचन करतात, तो फार उत्कृष्ट ज्ञान देतात, पण त्याचं कर्म काही चांगलं नाही बा. अरे तू नक्की काय करतोयस? गफलत करतोयस तू दोघांची. तू गफलत करतोयस ना दोघांची. कर्माचा ज्ञानाचा संबंध नाहीये काही. मोक्षाचा आणि कर्माचा संबंध नाही काही. मोक्षाचा ज्ञानाचा संबंध आहे, असं शास्त्रामध्ये असंख्य ठिकाणी लिहिलंय. अभ्यास न करता माणसाशी बडबडायला लागतात आणि मग सगळी गडबड होते. असो, तो त्यांचा कर्माचा प्रश्न आहे, त्यांचा कर्माचा भोग येतो. तर कर्माने काय होणार आहे? कर्माने देह आणि अहंकार यांचं तादात्म्य होणार आहे. कर्मजम तादात्म्य कसं आहे? कर्माने देह आणि अहंकाराचं तादात्म्य होईल. आणि जिथपर्यंत अहंकार आणि देहाचं तादात्म्य आहे तिथपर्यंत कर्म आहे हे नक्की लक्षात येईल, आणि तिथपर्यंत पुनरावृत्ती टळणार नाही. म्हणून चांगलं कर्म करणं हा याच्यावर उपाय अजिबात नाही. आणि तुम्हाला जगात काय दिसतंय? लोक काय शिकवतात? काय शिकवतात काय जगामध्ये? बरं झालं महाराजांनी सांगितलं चांगलं कर्म करणं हा उपाय नाहीये, करा आता वाईट काम, असं महाराज शिकवतात का? महाराज हे पण नाही शिकवत आहेत. मी हे शिकवत नाही तुम्हाला की तुम्ही वाईट कर्म करा म्हणून. वाईट कर्म किंवा चांगलं कर्म, पाप कर्म किंवा पुण्य कर्म, असं करणं हे याच्यावर सोल्युशन नाही, हे याचं उत्तर नाही आहे. लागो नेदी पाप पुण्य अंगा, हे दोन्हीचा संबंध लागू न देणे. आणि हे कसं शक्य आहे? हे असं कसं शक्य होईल? कारण देह मुळात कर्मामध्ये बांधलेलाच आहे. जववरी संगू प्रकृतीचा, तवरी त्यागू न घडे कर्माचा. आता करणार काय? आणि आयसी आई करू म्हणती तर तयाचा आग्रह चूर आहे. मग आता करणार काय? एवढं मोठी समस्या आपल्या पुढे मांडली आहे. ही समस्या आहे फार मोठी. म्हणजे कर्माचा त्याग होऊ शकत नाही, आणि कर्म करावंच लागेल जोपर्यंत प्रकृतीचा संबंध आहे. जिथपर्यंत प्रकृतीचा संबंध आहे तिथपर्यंत कर्म आहे, आणि जिथपर्यंत कर्म आहे तिथपर्यंत कर्मजम असलेला अहंकार आणि देहाचा तादात्म्याचा विषय चालू राहणार. मग करणार काय? आता याच्यातून बाहेर पडायचं. नाही पडले पुन्हा बाहेर कधी पडता येईल? पुन्हा मनुष्य देह जेव्हा मिळेल तेव्हा. आता मनुष्य देह कधी मिळालाय? अनंत जन्म फिरलो आपण, एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मानवाचा. आपल्याला कधी मिळाला जन्म हा? मग आता मूर्ख माणसांचं ऐकावं का शाण्याचं ऐकावं हा आपला विषय. ज्यांना कर्माचा सिद्धांत माहिती नाही, कर्म म्हणजे काय, चांगलं म्हणजे काय, वाईट म्हणजे काय, कर्माचा संबंध कसा असतो, कर्मामुळे कुठलं तादात्म्य तयार होतं, त्या तादात्म्याला तोडावं की नाही तोडावं, का तोडावं की नाही हा प्रश्नच ना. हे सगळं ज्यांना काहीच माहित नाही त्यांचं तुम्ही ऐकणार?
आणि आपण ऐकतो. म्हणजे मी असं पाहिलेलं की आनाबाबांचे चिंतन ऐकलेले असंख्य लोक आहेत. त्यांनी काय सांगितलंय फार ऐकलं सगळं उत्कृष्टपणे, आणि नंतर कोणीतरी भलत्याच माणसं त्यांनी कधी नीट चिंतन त्यांची ऐकली नाही, कोणीतरी त्यांच्यावर काहीतरी बोट ठेवलं, म्हटलं बघा हे सांगतात काय आणि करतात काय. पण ज्या माणसाला कुठली कर्माचे काय अक्कलच नाही, ज्ञानाचा काही विषय माहित नाही, ह्या लोकांनी ऐकायला सुरुवात केली आणि म्हटलं नाही आनाबाबा म्हणजे काय विचित्र माणूस आहे की नाही. अलग लक्षात. आनाबाबा एक उदाहरण देतोय. कर्म जे आहे हे इतकं विचित्र. कर्मजम, कर्मामुळे फिरवलंय सगळ्यांना. आपल्या कर्माने फिरलोय आपण कसे फिरलोय, आणि कर्मामुळे फिरायची तयारी आपली. आपलं कर्मच असं विचित्र आहे की आपल्याला शंका येतेच आनाबाबांवर. आपलं काय जगाचं काय, अनेकांचं तसं असतं. कर्मामुळेच आपल्याला शंका येते. शंका कोणामुळे येते? कर्मामुळे येते. महाराजावर शंका येणं किंवा न येणं कशामुळे? कर्मच तसलंय आपलं. पूर्वीचं पाप कर्म असेल तर त्याप्रमाणे शंका येणार, पूर्वीचं पुण्य कर्म असेल तर त्याप्रमाणे शंका येणार. शंका चांगली किंवा वाईट दोन्ही असेल, काही सांगता येत नाही ना. पण मुळात हे लक्षात घ्या की ज्ञानाचा आणि कर्माचा काही संबंध नाही. ज्ञानाचा आणि कर्माचा संबंध नाही, आणि मोक्षाचा आणि कर्माचा संबंध नाही. म्हणून तुम्हाला जर मोक्ष हवा असेल तो कर्माने कधी प्राप्त होणार नाही. म्हणून काय करू नका, काय करू नका, काय करू नका, कर्म करू नका. कर्म करावंच लागणार आहे, होणारच आहे ते. मग ते उत्तरच नाही आपल्याला, मग उत्तर भलतंच काहीतरी आहे. मगाशी ओवी सांगितली त्याच्यामध्ये उत्तर आहे. काय करावं लागेल मग? त्याचं उत्तर पण लिहिलेलं ज्ञानदेवांनी. तुम्ही आतापर्यंत ओवी बऱ्याच वेळा वाचली असेल, तुम्हाला माहित असेल. काय ओवी होती? जवरी संगू प्रकृतीचा तवरी त्यागुण घडे कर्माचा, ऐशी आई करू म्हणती तयांचा अग्रचुरे. मग आता त्यांनी उत्तर सांगितले काय करायचं, काय करायचं सांगितलं. आपण तशा दृष्टीने ओवी पाहत नाही म्हणून गडबड आहे. काय करायचं मग? करायचं त्याचं उत्तर दिसतंय का? त्यात नाहीये, त्याच्यात दिसतंय. म्हणून माणसं सरळ सरळ त्या ओवीचा अर्थ असा करून टाकतात की कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही. महाराज असला तरी कर्म त्याला करावं लागणारच, असं म्हणून लोक कर्माची ख्याती वर्णन करू लागतात. कर्म किती श्रेष्ठ हे वर्णन करू लागतात. मुळात हे कर्म श्रेष्ठ नसून फिरवायला कारण आहे. ते श्रेष्ठ कुठलं आलंय? अरे बाबांनो, कर्म हे चांगलं नाही, वाईट गोष्ट आहे कर्म. त्यांनी तिथे सांगितलंय की जोपर्यंत तुम्हाला संग आहे प्रकृती तोपर्यंत तुम्हाला ते सोडू शकत नाही. हे सांगितलं, हे मान्य आहे. पण याचा अर्थ ते चांगलं आहे असं कोण म्हटलं? ब्रह्मदेवाचं कर्म असेल तरी वाईटच आहे. म्हणजे एखादा कर्म उत्कृष्ट करू लागला आणि ब्रह्मदेव झाला तरी वाईटच आहे. कारण आज ब्रह्मदेव उद्या ब्रह्मदेव राहणार नाही. कारण जिथपर्यंत कर्माचा भोग आहे तिथपर्यंत ब्रह्मदेव. एकदा तो भोग संपला की पुन्हा खाली. तो स्वर्गातला असो किंवा ब्रह्मलोकातला असो, कुठलाही असो, त्याचा कर्माचा भोग तिथला संपला की खाली यावं लागतं. येऊ लागते माघारे मृत्यू लोका, आणि मृत्यू लोकातून मग माघारी परत नरक लोका, आणि नरक लोकातून पुढे परत मृत्यू लोका, स्वर्ग लोका फिरत राहा. स्वर्गा पुण्यात्मके पापे जे, पापात्मके पापे नरका जाईजे. पण मला जर प्राप्त व्हायचं असेल तर माते जेणे पाहिजे ते शुद्ध पुण्य. मला ज्या कुठल्या कारणाने प्राप्त होईल त्याला मी शुद्ध पुण्य असं म्हणतो. असं काहीतरी नाव द्यायचं त्याला म्हणून. मग ते कसं प्राप्त व्हावं? मागाशी सांगितलेल्या ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे. पण ते लोक काय पाहतात, त्याच्यातलं फक्त हेच बघतात की नाही आता कर्म सुटणार नाही. कारण काही लोक मला म्हटले तुम्ही फार गप्पा मारतात, 3रा अध्याय बघा जरा. म्हटलं का, काय झालं? तुम्ही तर कर्माचं खंडन करता म्हणे. कर्मयोग सांगितलं तिथं. म्हटलं तुला कोणी सांगितलं कर्मयोग येतो? कर्मयोग आहे तिथे, पण कर्मयोग फॉलो कर, कर्मयोग अवलंब असं तिथे कुठे सांगितलंय? ते म्हणलं लिहिलंय असं ओळीमध्ये, जवरी संगू प्रकृती तवरी त्यागुण घडे कर्माचा, असं ज्ञानदेव लिहिलंय स्पष्टपणे. त्यामुळे त्याग करू शकत नाही. करावीच लागते वारी, करावीच लागते अमकं, करावीच लागतं तमकं. हे करावंच लागतं, त्याशिवाय पर्यायच नाही. धुवावेच लागतात देव. हे सगळं केल्याशिवाय पर्यायच नाही, करावंच लागतंय म्हणे. लिहिलंय तसं स्पष्टपणे. ठीक आहे, जिथपर्यंत करावंच लागतं म्हणतो तिथपर्यंत अहंकार आणि देह तादात्म्य राहील, पुनरावृत्ती चालू राहील. एक तर उच्च शरीर, एक तर निकृष्ट शरीर, नाही तर मध्य स्थिती बदलू शकत नाही कोणी. मग उत्तर काय लिहूमध्ये नाही. पण असंच बघता ना सगळे, तुम्ही पण असंच बघता सगळे त्याच्याकडे आहे ना. आणि म्हणून रोज खांगाळता ना देव. मला माहित आहे. मी आले की फक्त गुंडाळून ठेवतात, आहे की नाही. म्हणजे उदाहरण सांगतोय.
नाहीतर जरी मंदिर बिंदिर दिसलं तर आपोआपच डोकं खाली जात आहे का नाही? कर्माचा भाग येतोय. मंदिर दिसलं की हेंद्री शेंद्री देव देवता दिसले की डोकं लगेच कुठे जात आहे? खाली जातच. कारण चांगलं कर्म करा वाटतं ना. म्हणून चांगलं वाईट तर कर्माचा हिशोब फार अवघड आहे. कर्म हे काही उत्तर नाही आपल्याला. कर्म हे उत्तर नाही. कारण कर्मजम काय आहे? अहंकार आणि देह तादात्म्य. कर्मजम अहंकार आणि देह यांचा तादात्म्य कर्मजम आहे. मग हे तादात्म्य तोडायचा असा आपला अभ्यास आहे. आपल्याला काय करायचंय? हे तादात्म्य तोडायचं हा आपला विषय. एवढ्या सगळ्या पुढच्या अभ्यासांमध्ये ते येणारच आहेत आपोमत की कसं ते तोडावं. ते काही सरळ उघड केलं असेल असं नाहीये, पण ते तोडावं हा आपला हेतू आहे. तोच आपला विषय खरा. ते कोणाला सांगावं? सत्शिष्याला सांगावं असा शास्त्र नियम आहे. कोणालाही सांगू नये असं ज्ञानदेव महाराज म्हणतात. तुम्हाला काय सांगावं? नाही का? सत्शिष्याला सांगा असं म्हणतात. कोणाला सांगावं असं लिहिलंय? तैसी शुभ अशुभ कर्मे निफजती या प्रकृती धर्मे या मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे. ऐसा अहंकाराधिरूढ म्हणजे त्यांनी काय केलंय? ते तादात्म्य केलंय. एक देशी मूढ तया परमार्थ गुढ उकलावा ना. आता तिसऱ्या अध्यायातच लिहिलंय है ना. त्यांनी सांगून ठेवले सांगू नको म्हणून. सांगूच नका तुम्ही. कारण त्याला काही उपयोग नाही त्याचा. कारण तो अहंकाराधिरूढ आहे. म्हणजे तादात्म्य अहंकार आणि ध्येयाचं. कारण तो शुभ अशुभ कर्मालाच खरं समजू लागलाय. त्याला हे कळत नाही की ते कोणामुळे आलेत. निफसती या प्रकृती धर्मे त्याच्या पुढे पण. आणि पुढे जाऊन सांगतात की संगू जवळजवळ प्रकृतीचा. इथं उत्तर आहे त्याचं की बाबा रे, जिथपर्यंत प्रकृतीचा संग आहे तिथपर्यंत हे तुला सुटणार नाही. मग उत्तर काय त्याचं? आमचा प्रकृती पलीकडील भाव तिच्या पलीकडे जा. हे उत्तर आहे त्याचं. तिसऱ्या अध्यायात त्याच ओळीत उत्तर. प्रकृतीचा संघ आहे तिथपर्यंत आहे नाही. मग प्रकृतीचा संघ सोडतो नाही का? ती तयारी पाहिजे. पण प्रकृतीचा संघ आहे तिथपर्यंत हे सगळं भोगावं लागेल ना. मग प्रकृतीचा संघच ठेवत नाही. प्रकृतीचा संघ सोडतो. आता प्रकृतीचा संघ कसा सोडावा? आता असं तुमचा प्रश्न असायला पाहिजे आहे की नाही? असं पाहिजे ना. किंवा प्रकृती पलीकडला भाव कसा जाणावा हा प्रश्न पाहिजे. तो कसा जाणणार? कसं ते प्राप्त करणार? तुमच्या घरी आलो म्हटलं द्या तुमचं सगळं सोनं नाणं पैसा अडका मला द्याल काय? कोण कोण तयार आहे? तुमची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करा. मी तुम्हाला सांगतो प्रकृती पलीकडे भाव काय. का पृथ्वी भरोणी दान देईजे. पृथ्वी भरोणी रत्न द्यायचे तरी अधिकारी होत नाही असं शास्त्र सांगतं. म्हणून एवढं काही सोपं नाही की नाही. मग लोक म्हणतात जाऊ दे वैतागच नको ना, कर्म करा चांगली. त्याच्यापेक्षा डोक्याला त्रास नको. कशाला प्रकृती पलीकडे भाव काय बघायचा आहे? त्यापेक्षा आपल्याला जसं वाटतं तसं जागा ना. एन्जॉय द लाईफ. याला म्हणतात 4 वाक. इट ड्रिंक अँड मेक मेरी. खा प्या मजा करा. महाराज काय करतात तेच करतात. असं काही लोक वर म्हणतात. आजकाल तर ते फार स्तोम माजलंय. महाराजांवर दिसेल तो बाणच मारतोय वेगवेगळ्या महाराजांवर. महाराज लोक आयुष्यच करतात ते लोक. असं लोकांमध्ये भ्रम पसरावे लागलेत है ना. असं करायला लागलेत. हे वाईट चाललंय बरोबर. हे काही चांगलं सुरू नाही. कलयुग आहे अर्थात. त्याच्यात काही आपण करू शकत नाही. ज्ञानाचा आणि कर्माचा काही संबंध नाही खरा, पण तो जोडतायत हे मूर्ख लोक आहे की नाही. आणि मग त्याच्यामुळे गडबड व्हायला लागली. असो तर आपल्याला काय करायचंय? आपल्याला ते प्राप्त जर करायचं असेल तर तयारी पाहिजे आपली. कशी तयारी? देह तादात्म्य तोडायचंय का अहंकाराचं? अहंकार आणि देहाचं तादात्म्य माझी तोडायची तयारी आहे. महाराज तुम्ही सांगाल ते करतो किंवा करते असं म्हणावं. तुम्ही सांगाल ते करणार. महाराज म्हणले ठीक आहे मी सांगतो ते कर. मग सांगा की आता. नाही आता नाही सांगत, नंतर सांगेन ना. आपण आत्ता सांगा ना. अरे मी सांगितलं तुला नंतर सांगतो. आता नंतर सांगतो म्हटल्यानंतर हे ऐकाय पाहिजे ना. नाही पण आत्ताच सांगा ना. मग कुठं काय ऐकतो? तू ऐकतच नाही काही. मी तुमचं सगळं ऐकणार असं म्हणतो आणि हे पण ऐकत नाही की नंतर ऐकतो. म्हणजे एवढा अहंकार आहे. कशाचा अहंकार आहे? हा शरीराशी तादात्म्य, दुसरं काही नाही. शरीराशी असलेलं तादात्म्य. तुम्हाला काही सांगायचं नाही असा विषयच नाहीये मुळात. ह्यातला पाहण्यासारखं काय? ज्याची फाटकी झोळी त्याच्यात किती धान्य होतं तरी खालीच पडणार हे महाराजांना माहिती आहे. फाटक्या झोळीत किती ओतलं, गाळक्या बादलीत किती पाणी भरलं, पाणी समुद्रातलं भरायचंय. महाराजांना माहिती समुद्र आटणार नाहीये. मग किती पाणी बादलीत ओतलं तरी ते वायाच जाणार आहे ना. म्हणून महाराज कशाला घाबरतात ओतायला पाणी? कारण समुद्र आटत नसतो. तसं
महाराजांकडे जे काही ज्ञान आहे किंवा जे असेल ते काही आटणार थोडीच आहे, ते आटणार नाही. पात्र पाहिजे तसं, पात्र शिवलेलं पाहिजे, पात्र व्यवस्थित पाहिजे, तर त्याच्यात पाणी राहील ना, नाही तर कसं राहील पाणी. तर पात्र नीट करा. तर या ठिकाणी आजच्या चिंतनातून सगळ्यात महत्वाचा विषय हा घेण्यासारखा आहे की देह आणि अहंकार यांचं जे तादात्म्य आहे ते कर्मज आहे, कर्मामुळे आहे. मग कर्मामुळे जर त्यांचं तादात्म्य असेल तर कर्माचीच विल्हेवाट लावायची. मग कर्माची विल्हेवाट कशी लावायची याचा काही विषय इथे आलेला नाही, परंतु कर्म कोणामुळे झालं ती प्रकृतीचे धर्म आहे, ती प्रकृतीचे धर्म आहेत. आणि ती प्रकृती तिला पण सोडावं लागतंय, तिच्या पाठीमागे जावं लागतंय, तेव्हा ते गणित सापडणार. आणि त्यांचाही शोध, त्यांचाही अभ्यास हा कर्माने होत नाही. त्याला काय पाहिजे? ज्ञान पाहिजे, त्याला बोध पाहिजे. म्हणून तुम्ही किती चांगलं कर्म करता किंवा किती वाईट कर्म करता यावर तुमचं देह तादात्म्य सुटणार नाही. तुम्ही किती वाईट असले तरी तुम्हाला ज्ञानाचा अधिकार, आणि तुम्ही कितीही चांगले असले तरी तुम्हाला ज्ञानाचा अधिकार आहे. म्हणून ज्ञान मार्गामध्ये शहाणा आणि वेडा, पवित्र आणि पापी हे दोघे अधिकारी. ज्ञानमार्गामध्ये कोण अधिकारी आहे? धर्मशास्त्रात असं नाहीये. धर्मशास्त्रामध्ये पापी माणसाला प्रवेश नाही. ज्ञान मार्गामध्ये पापी आणि पुण्यवान ह्या दोघांनाही प्रवेश. आम्ही न देखो अवगुणा, पापी पवित्र शहाणा. तुकोबाचा अभंग आहे. आम्ही न देखो अवगुणा. आम्ही अवगुण हे काही पाहत नाही. कोणाचं पाहत नाही? पापी पवित्र शहाणा कोणी असो, सगळ्यांना इकडे प्रवेश. असा हा ज्ञान मार्ग सर्वांना स्वीकारणारा मार्ग आहे. पण त्याचा हेतू काय लक्षात घेतलं पाहिजे. त्याचा हेतू काय आहे? कारण काही लोक म्हणतील की नाही यांच्याकडे पापी लोक पण जातात म्हणजे यांचा मार्ग विचित्र दिसतोय, नाही का? हा गैरसमज आहे ना. त्याचा हेतू काय हे लक्षात घेतला पाहिजे. तर या मार्गामध्ये सगळे जरी येण्यास पात्र असले तरी सुद्धा त्या आल्यानंतर हे लक्षात घेतलं पाहिजे की या ठिकाणी तादात्म्य हा जो विषय तो कसा आहे. कर्म, या कर्मामुळे देह आणि अहंकार यांचं तादात्म्य आहे आणि ते तिथपर्यंत सुटूच शकत नाही जिथपर्यंत तुम्ही कर्माला सत्यत्व देऊन राहील. जिथपर्यंत तुम्ही कर्मालाच खरं मानाल, जिथपर्यंत तुम्ही कर्मच खरं आहे असं समजून जगत राहाल, तिथपर्यंत तुम्हाला इकडे येण्याचा अधिकारच नाही जरी आलेले असला. मग कर्मावर लक्ष द्यावं का कोणाच्या? जर या मार्गात जायचं असेल तर कर्माकडे लक्ष द्यायचं. कर्म क्रिया महाराजांची तर अजिबातच पाहिजे नाही, कोणाचीच पाहिजे नाही. पाहिजे नाही म्हणजे ओळखून घ्यायची फक्त. ह्याचं कर्म जे असं दिसतं हे काय आहे, फक्त याला कारण पूर्वीच तसं आहे त्याप्रमाणे चाललंय. त्याचा ज्ञानाचा काय संबंध आहे? काही संबंध नाही. हे नुसतं बोलण्यापुरतं नाही, आचरणात पाहिजे. हे आचरणात जर आलं तरच तुम्ही ज्ञानाच्या अधिकारी व्हाल. तिथपर्यंत ज्ञानाचा अधिकारी. जसं ज्याचा आपल्या आतमध्ये जसा भाव असेल त्याप्रमाणे आपण त्या लोकात राहणार आहोत. जसा आपला आतमधला भाव आहे तसं आपण त्या लोकांमध्ये राहू. आपला जर धर्माचा भाव असेल तर धर्मवान लोकांमध्ये आपण राहू. अधर्माचा भाव असेल तर अधर्मवान लोकांमध्ये राहू. धर्म अधर्मातीत असलेल्या लोकांचा जर आपल्याला संग करायचा असेल तर तसा भाव आपल्या आतमध्ये पाहिजे. म्हणून धर्म अधर्माची टवाळ सांडी हे सांडण्याची तयारी पाहिजे. आणि हे सांडण्यासाठी आपल्याला नक्की हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्या मार्गाने निघालो त्या मार्गामध्ये कर्मामुळे देह आणि अहंकार यांचं तादात्म्य झालेलं आहे हे शिकवलेलं आहे आणि हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून देह कुठलाही मिळालेला असला, नीच याती असो का उच्च याती असो, याने ज्ञान मार्गाला फरक पडत नाही. म्हणून ज्ञान मार्गामध्ये शूद्र माणसाला सुद्धा अधिकार आहे आणि ब्राह्मणाला सुद्धा अधिकार, स्त्रीला सुद्धा अधिकार आहे आणि पुरुषाला सुद्धा अधिकार, नवे रेड्याला सुद्धा अधिकार. कोणाला? दुसऱ्या नीच शरीर धारण केलेल्या जीवाला म्हणजे रेड्याला सुद्धा अधिकार आहे असं ज्ञानदेवांनी सिद्ध करून दिलंय. दगड धोंड्यांचा उद्धार केलेल्या शास्त्रामध्ये वर्णन आहे. म्हणजे दगड योनीला गेलेल्यांचा उद्धार केलाय.
पशु योनीला गेल्या त्यांचा उद्धार केलाय. अजून काय दाखवायचे उदाहरण? त्याचं कारण काय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्यांच्यामध्ये ते सामर्थ्य असेल तेच ते करू शकतील. अरे जिथे रेड्याचा उद्धार होऊ शकतो तिथे माणसाचा उद्धार नाही होऊ शकत का? ते ज्याच्यामुळे होतं त्याला ज्ञान मार्ग असे म्हणतो. त्याचे जे अर्धदैव आहेत ते आहे ज्ञानदेव. ज्ञानाचा जो देव आहे, ज्ञान हे ज्याचं स्वरूप आहे, असा जो देव आहे त्या देवाला शरण राहा, जेणेकरून तुम्हाला या कर्मज असलेल्या तादात्म्य तोडता येईल. देहाशी अहंकाराचं जे कर्मज तादात्म्य आहे ते तोडण्यासाठी अशा ज्ञानरूप असलेल्या देवालाच आपण शरण राहावं. बाकी कोणालाही शरण राहण्याची अजिबात गरज नाही. जो कोणी हे नक्की शब्द माझे लक्षात ठेवून अशाच एका ज्ञानदेवाला शरण राहील त्याला नक्कीच या तादात्म्याला तोडता येईल. ते तादात्म्य कसं तोडावं हे त्याला लक्षात येईल. ते स्वतःहून लक्षात येऊ किंवा कोणाच्या तरी द्वारे लक्षात येऊ, पण ते त्याला नक्की लक्षात येईल आणि त्याचं देह तादात्म्य, अहंकार आणि देह यांचं तादात्म्य नष्ट होईल. असं होण्यासाठी त्या ज्ञानस्वरूप असलेल्या देवानी आपणावर कृपा करो अशी त्या देवाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्याच ज्ञानरूप असलेल्या देवाच्या कृपेने निर्माण झालेलं हे चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्ण विराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.